तुम्हाला जर बायकोचा त्रास आणि बायकोपासून सुटका पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं काय करा, बायकोला घाबरणं सोडा. आणि सगळ्यात मोठा जर गुन्हा असेल तर माझ्या हिशोबाने तो लग्न करणं म्हणजे आनंद. तो मुलगा एकटाच हवा, दुसरा मुलगा म्हणजे त्याला त्याच्यासोबत आईबाप नाही पाहिजे, फक्त सरकारी नोकरी पाहिजे, त्याला शेती पण पाहिजे आणि शेतीत नाही गेलं पाहिजे. पोलीस स्टेशनला जर गेलं तर पोलीस काय म्हणतात, तू माणसात आहे का? धिप्पाडच्या धिप्पाड राक्षस सारखे लोक आहे, बारीक बायको आहे, पण दिसली कोर्टात का पळून जाते का? तो बायकोच्या त्रासाने पोटगी भरली नाही म्हणून तो जेलमधून जाऊन आला. तर त्या बाईचं कुठेतरी अफेअर चालू होऊन जाईल. लोक लग्न करायला घाबरायला लागले, अरे बाबा संन्यासी राहिलं बरं, लग्न नको. आणि ज्यांच्या घरी बाई नोकरी करते माणूस त्याचं तर कामं झालं, त्याची एवढी हाल आहे, त्याने उठल्या पडल्या त्या बायकोचा मार खा, त्याला वाटेल तसं त्याने हे करता. तेव्हा आपण बेटी बचाव अभियान जे चालवतोय, थोड्या दिवसात बेटा बचाव अभियान चालू करायची वेळ येईल. माझ्या मते संसाराची काळजी ही पुरुषांना जास्त आहे. नवऱ्याला एवढा छळ असतो का नुसतं बायकोचा जो त्रास ज्याला होतो ना, त्याला वाटतं या जाचातून आपण कधी मोकळा होऊ, झोप येत नाही रात्र. पुरुष म्हणजे आपण एक सबला मानतो आणि महिलेला अबला मानतो. आता महिला ही अबला होती, आता ती अबला राहिलेली नाही, तिचं सबलीकरण झालेली आहे आणि आता ती खऱ्या अर्थाने बला झाली. पत्नी पीडित असल्यावर त्याला काय त्रास होतो? चांगली बायको शोधणं म्हणजे तरवटाला मोळ सापडल्यासारखं काम झालं. किती जरी पत्नी पीडित असला, बाहेर गेला नाही आपलं बरं सगळं ओके झालं, विचार कसं आहे, लय भारी, पण घरी तो काय मार खात होतो त्यालाच माहिती असतो. महिलांसाठी कायदे, पुरुषांसाठी कायदा नाही, पुरुषांसाठी कायदाच नाही. पुरुष प्रधान आहे आणि स्त्री राजा झाली. त्याच्या प्रॉपर्टीवर बायकोनी ताबा केला आणि याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. जर जेंडर न्यूट्रल लॉ असते, माणसावर अन्याय झाला तर माणसाचं पण ऐकून घेतलं गेलं असतं. ते वेळ कधीच झाली नसती. तर ती नवऱ्याला सोडतच नाही. त्या नवरा किती जरी परेशान झाला त्याला ती घटस्फोट देतो. माणसाच्या बाजूने एक तर कायदे झाले पाहिजे, पुरुष आयोग पण झाला पाहिजे, आणि जर असंच काही होत नसेल तर जेंडर न्यूट्रल झालं पाहिजे. आणि जो खूपच वैतागलेला त्याला वाटतं की माझ्या बायको सारखी दुनियात बाई सापडणार नाही, तर पिंपळ पौर्णिमा केल्यानंतर आम्ही उलट्या 108 फेऱ्या पिंपळाला मारतो. पिंपळात मुंजा आहे, तर त्यांना ते मिळत असेल तर नक्कीच देवा आमचं ऐकन आणि या अशा जातातून मोकळा करून अशी बाई तरी सोडील ना. तिने घटस्फोट घेऊन तिला काय करा, आम्ही म्हणणार नाही तिला काय करा, आमच्याला मोकळं करा. आज पुरुष एकदम असुरक्षित झालेले आहे. ते रात्रंदिवस काही लोक तर घराच्या कड्या लावून आमच्याकडे उदाहरण देणार, लोक रात्री घराच्या कडी लावून झोपतात. कधी बाई कधी त्याचं काम करून टाकेल त्याचं हे नाही राहत. नमस्कार, नीरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, दे दणका आज तुमच्यासाठी एक अत्यंत आगळा वेगळा आणि तितका ज्वलंत असा प्रश्न आणि मुद्दा आपल्यासमोर घेऊन आलेला आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये पत्नी पीडित पुरुष हक्क संघटनेचे अध्यक्ष, जो की अशा प्रकारची संघटना स्थापन करणारे भारतातील हे पहिले व्यक्ती आहेत. स्त्रियांना जसे प्रश्न असतात तसे पुरुषांनाही असतात आणि त्या प्रश्नांच्या दृष्टीनं आपल्याशी गप्पा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माननीय ॲडव्होकेट भारत आसाराम फुलारे सर, आपलं स्वागत आहे. सर, तर मी आजचा विषय तसा खूप ज्वलंत आहे, थोडासा वेगळा आहे. म्हणजे स्त्रिया म्हटलं की सहानुभूती असते, पण पुरुषांना ती सहानुभूती भेटत नाही. म्हणजे जसा स्त्रियांचा छळच्या घटना आपण ऐकतो तशा पुरुषांच्याही छळाच्या घटना आहेत. तर पुरुषांसाठी अशी एखादी संघटना असावी किंवा पुरुषांचाही छळ होतो, ही कल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल? आता सर्वप्रथम मी तर असं सांगतो का पुरुष म्हणजे आपण एक सबला मानतो आणि महिलेला अबला मानतो. आता महिला ही अबला होती, आता ती अबला राहिलेली नाही आहे, तिचं सबलीकरण झालेली आहे आणि आता ती खऱ्या अर्थाने बला झाली आणि पुरुष अबला झालेला आहे. म्हणून पुरुष हे जे संघटना स्थापन करण्याची आता गरज वाटली आणि गरज पडली, म्हणून आम्ही ती संघटना स्थापन केलेली आहे की ह्या अबला पुरुषांना आता सबला कसं करायचं, सबलीकरण कसं करायचं, त्यासाठी आम्ही ते प्रयत्नात असतो आणि त्याच्यासाठी आम्ही आश्रम पण चालू केला. आता पत्नी पीडित पुरुष आश्रम म्हणलं का सुरुवातीला तर असं होतं का लोक आम्हाला हसत होते, असं कुठं असतं का, तुम्हाला बायका आवरल्या जात नाही. म्हणून आमचं दुसरं एक ब्रीद वाक्य होतं, ध्येयामागे धावताना लोकनिंदेची पर्वा नको. तर बऱ्याच वेळेस लोक हसले तर आम्हाला लोकांसंग काय घेणे, पण आपण टार्गेट काय, पुरुषावर झाला अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे. हा एक साईड जो चालला, एक साईड जे कायदे आहे ते कुठंतरी थांबावा आणि काहीतरी याच्यातून आउटपुट निघून लोक जे आत्महत्या करत आहे त्यांचा तो थांबले पाहिजे, म्हणून आम्ही तो आश्रमात चालू केला होता.
आता आश्रम चालू करण्यामागची दुसरी एक भूमिका अशी आहे का मी काय कोणी डिग्री घेऊन आलो नाही का म्हणून मी त्या आश्रमाची डिग्री चालवली, किंवा सुरुवातीला माझ्यावर मी पत्नीपीडित झालो आणि मी पत्नीपीडित झाल्यानंतर माझ्यावर पण केसेसचा मारा केला गेला म्हणून मला माहीत झालं 498 काय 125 काय डोमेस्टिक काय आणि उर्वरित कायद्यानंतर मी वकील झाल्यावर मला माहीत झालं का काय त्रास असतो. म्हणून एक म्हण आहे, पाण्यातला मासा झोप घेतो कसा, जावे त्याच्या वंशा कळे तेव्हा. ज्यावेळेस पहिलं मी त्याच्यात जाऊन पाहिलं की मला पत्नी पीडित असल्यावर त्याला काय त्रास होतो आणि हा त्रास झाल्यानंतर असं असतं का माणूस काय आहे घाबरून जातो एकदम सुरुवातीला तर आपण एक काम करतो का बाबा बायको पत्नी कशासाठी करतो आपण का आपलं काहीतरी दोनाचे चार हात व्हा, आपली एक पहिली जुनी एक असते. आताची भानगड काय झाली, एखादा माणूस तो प्रगती करायला लागला का त्याचं लग्न करून द्यायचं म्हणजे तो अधोगती येईल, अशा प्रकारची कंडिशन आता झाली आणि ती खऱ्या अर्थाने ती आता सत्यात उतरायला लागली. पहिला नवरा बाईने जेव्हा तो आपला पती म्हणून ती त्याला स्वीकारते, ती लग्न करते, तर लग्न नाही करत ती एक अधिकार फक्त ते कसा त्याच्याकडून मिळवला जाईल. आपण जर पहिलं बघितलं तर एक मुलगी चांगली मिळा, आपण पहिला मुलगा चांगला मिळा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत होतो का आपल्याला आपला संसार चांगला, पहिला मुलींना चांगला होता का नवरा आपल्याला चांगला मिळाला पाहिजे. आता सगळ्यात मोठं टेन्शन हे झालं का आपल्याला बायको चांगली मिळाली पाहिजे. चांगली बायको शोधणं म्हणजे तरवटाला मोळ सापडल्यासारखं काम झालं. आणि सगळ्यात मोठा जर गुन्हा असेल तर माझ्या हिशोबाने तो लग्न करणं म्हणजे हा झाला. का लग्न एकदा माणसाने लग्न केलं का तो खूप मोठ्या जाचात अडकायला लागला आणि ही खूप गंभीर बाब आहे. कारण लग्न केल्यानंतर माणसाची एक अपेक्षा असते की आपला संसार व्हा, मुलं बाळा व्हा आणि तो संसार चांगला सुरळीत होऊन आपल्या पण आईवडिलाला तिनं सांभाळला पाहिजे. आता असा प्रकार तो कुठं आता दिसत नाहीये. लग्नाला आपण जर बघितलं तर मुलींना तो मुलगा एकटाच हवा, दुसरा मुलगा म्हणजे त्याला त्याच्यासोबत आईबाप नाही पाहिजे, फक्त सरकारी नोकरी पाहिजे, त्याला शेती पण पाहिजे आणि शेतीत नाही गेलं पाहिजे. अशा आता हे तर नॉर्मली झालं. पण बायको केल्यानंतर तिचा जो त्रास आहे तो बायको करून जो पीडित होतो बायकोपासून तो त्यालाच माहिती असतो का तो त्रास काय. म्हणून जेव्हा सुरुवात आपण करतो ना तर लग्न झाल्यानंतर आता तर काही गोष्टी आमच्याकडे असे उदाहरणं येतात का आल्यानंतर ते 4-8 दिवसामध्येच त्यांच्या दोघांचा वाद सुरू होऊन जातो. लग्न झालं की वाद सुरू झाल्यानंतर त्या 4 दिवसात त्यांचे वैचारिक मतभेद एवढे वाढतात. आता विचारात जुळायच्या अगोदरच वैचारिक मतभेद काही तर कोर्टामध्ये येतात. आता 4 दिवस लग्न झालं का लगेच 2 वर्ष बाजूला घटस्फोटासाठी येते. आता आज माझ्याकडे पण असे बरेचसे प्रकरण आहे. इव्हन आता 4 दिवसापूर्वीच मला एका कोर्टाने विचारलं, ते नवरा आणि बायको फक्त 4-5 दिवस सोबत राहिले होते. 4-5 दिवस आपलं ते पूजाविधीमध्येच जाते आणि त्याच्यामध्ये कारण आहे का आमचे वैचारिक मतभेद सुरू झाले. अगोदर त्यांची काही जुनी ओळख नाही काय नाही. मग कोर्टाने पण विचारलं की बाबा तुमचे वैचारिक मतभेद सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला कळलं कसं, 4-5 दिवस तुमची भेटाही नाही ना. पण फक्त या गोष्टी का त्याच्यातून तिनं म्हणल्याप्रमाणे तो वागत नाही किंवा तिनं म्हणल्याप्रमाणे त्याला ते पैसे मिळत नाही तिला, म्हणून त्या प्रकारचे असे प्रकार समोर येऊ लागले. म्हणजे त्यांनी पूर्ण ऐकलं पाहिजे. आणि बऱ्याचशा लोक आता मला पण विचारते का बाया नेमका काय काय त्रास देतात. बाई त्रास देऊ शकत नाही. पत्नी म्हणजे पुरुषांकडून ते स्त्रियांचा छळ होतो असं आपण म्हणतो. असं आपण तसा स्त्रियांकडून कशा प्रकारे छळ होतोय पुरुषांचा. लोकांचं हेच असतं बाई त्रास देऊ शकत नाही, बाया नेमका काय काय त्रास देतात. आता हा त्रास एवढा अवघड आहे, अवघड जागेचं दुखणं झालं सांगताच येत नाही. मग लोकांना वाटतं नाही तुला त्रास आहेच नाही, सांगत नाही ना, मग त्रास आहेच नाही. मग हा त्रास असा आहे का आता आपल्या MIDC मध्ये जर बघितलं तर 7 ते 7 12 घंटे ड्युटी आहे. तो माणूस सकाळी आता माझ्या सुरुवातीचं एक प्रेरणास्थान म्हणलं तरी चालन. एक दिवस मी कंपनीत चाललो होतो. कंपनीतून येताना एका माणसाची सायकल पंक्चर झाली. त्याने ती सायकल तिळत लावली, जोरात पळत चालला पार मोठा देवी मंदिराच्या पुढं. मी म्हणलं हा काहीतरी गडबड आहे. सायकल सोडली ना त्याने आणि सायकल सोडून तो पळत गेला. मी तसाच होऊन त्याच्या माग गेलो तो थोड्या आणि परत अर्ध्या घंटाने रिटर्न आला आणि ते सायकल घ्यायला आलो. मी त्याला विचारलं, मला एवढा जोरात कावर पळाला. काय म्हणे आता सायकल पंक्चर काढायला वेळ लागला असता आणि ते बायकोला सांगायला लागतं म्हणे माझ्याकडे काय फोन नाही, कारण माझ्या बायकोकडे फोन आहे, माझ्याकडे फोन नाही. आणि ते पंक्चर काढायला जर वेळ लागला तर घरी जाऊन मार खावा लागेल. अरे बापरे. म्हणून मी पळत गेलो, तिला सांगून आलो का माझी सायकल प्रताप चौकात मी पंक्चर. म्हणजे खरोखर इतकी इतकी बाईची दहशत झालेली, एवढी दहशत का मग तिथून पुढं मी लोकांना आतापर्यंत सांगतो, तुम्हाला जर बायकोचा त्रास आणि बायकोपासून सुटका पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं काय करा, बायकोला घाबरणं सोडा, कायद्याला घाबरणं सोडा. पण ते म्हणणं खूप अवघड आहे.
नुसतं बायको म्हणल्यावर काही लोकांच्या मनात धडधड सुरू जाते, बायकोला घाबरणं सोडा काही ते सगळ्यात अवघड काम तर ते बायकोला पूर्वीच्या घाबरणं. बायका नवऱ्याला घाबरत होत्या, आताची नवऱ्या परिस्थिती अशी की नवरे बायकोला घाबरतात. एवढ्या घाबरते की त्यांना बायको म्हणलं की त्यांना सायकल सोडून पंचर ते गाड्या तिलाच सोडून दिले आणि तो पळत गेला होता, कारण सायकल पंचर काढायला वेळ लागेल आणि घरी जाऊन मार खावा लागेल. बायकोला घरी दिल्याच्या नंतर जो काही पगार येतो याचा ओव्हर टाईम जरी असला तर बायकांना माहिती असते पगार किती येणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे माणूस एवढा हतबल झालेला आहे. आणि ही गोष्ट एवढी अवघड आहे. लग्न करणं आपल्याला माहिती आहे का, आपण ह्या दिवशी आता ह्या तारीख सपोज 11 मेला लग्न होणार, 12 मेला लग्न होणार, या मुहूर्तावर लग्न होणार, मुहूर्त थोडंफार कमी जास्त ठरतं, पण ती बायको केल्यानंतर ती सुटणार कधी हे कोणी सांगू शकत नाही, इव्हन जज सुद्धा सांगू शकत नाही. आणि त्याचं कारण असं आहे का, एकतर्फी कायदे आपले जे काही कायदे बनत गेले, मी जसं म्हणलो महिला अबला होती त्या टायमाला खरोखर अन्याय झाला. मी असंही म्हणत नाही, बऱ्याच वेळेस मला लोक आता आश्रम चालू केल्याबरोबर माझ्याकडं कितीतरी महिलांनी आश्रमावर हल्ला केलेला आहे. अजूनही आश्रमाच्या काचा फुटलेल्याच आहे. मी फक्त समोरच्या काचा लावल्या, महिलांनी हल्ला केला. रात्रीमध्ये दगडफेक केली, काही झोपलेले असते, मध्ये तर मेले असते, एवढ्या जोरात पुऱ्या काचा फोडून टाकल्या. पण लोक वरती झोपलेले, आम्हाला माहिती आहे बाया काय करू शकतात. म्हणून आम्ही लोकांना सुरुवातीला त्या भीतीने अगोदरच भीती एवढी होती की आम्ही वर झोपत होतो. म्हणजे तिथं पत्नी पीडित पुरुष आश्रमात जरी लोक गेले तरी पण तिथे भीती आहे. तरी पण भीती सुरुवातीला होती, आता नाही घाबरत. आता नाही. तर त्या ठिकाणी त्यावेळेस एवढं अजून मग मी ते उदाहरणासाठी ते तसंच सोडलं. त्याच्यानंतर आम्ही दौलताबाद पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याची तक्रार पण झाली, तपास काहीच नाही. आता बायाला आम्ही काय करणार आहे, कोण बाया धरून आता सापडले का, आम्ही काय कॅमेरे लावले तिथे आमचेच खायचे वांदे, तर आम्ही तिथे काय लावणार आहे. आणि आम्ही तपास चालू आहे. आज ती केस तशीच पेंडिंग पडलेली आहे. तर हे सुरुवातीला जो काही मी त्रास सहन केला, आश्रम स्थापन करण्याच्या अगोदर पण, त्याच्यानंतर आश्रम स्थापन केल्यावर पण, बऱ्याच वेळेस लोक तुम्ही महिला धारजी, तुम्ही महिला विरोधी आहे, तुमच्यामुळे महिलावर अन्याय होतो तुम्ही असे. मी तसं नाही, मी पण माणूस आहे, मला पण आई आहे, बहीण आहे, मलाही भाऊजाई आहे. या सगळ्या गोष्टी असते ना. मी बऱ्याच वेळेस लोकांना, आणि काहीतरी मीडियावाले पण मला हेच प्रश्न विचारतात, तुम्ही तुमच्या सुरुवातीला आता लोकांना माहीत झालं, पण तुम्ही महिला धार्जिने, महिला विरोधी आहे, तुमच्यामुळे असं होतं हे होतं. तर तसा काही प्रकार नाही आहे. फक्त मी जे काम करतो, आम्ही जे संस्था चालवतो, त्याच्यामध्ये कायद्याचा गैरवापर करणाऱ्या ज्या महिला आहेत आणि ज्या त्या माणसावर अन्याय करतात, ते गैरवापर झाला थांबवण्यासाठी आम्ही ते काम करतो. आणि ते करत राहणार. किती जरी त्रास दिला, आता आश्रम तोडला म्हणून आम्ही काय बंद नाही केला. 3 वर्ष त्या रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी आम्ही धर्मदायमध्ये चक्रा मारत होतो. धर्मदायच्या आयुक्तांनी मला सांगितलं होतं, असं तुम्हाला रजिस्ट्रेशन आम्ही देऊ शकत नाही. असा पत्नी पीडित नावाचा पत्नी पीडित प्रकार मी कधी ऐकलाही नाही. आता ऐकला नाही, पण मग आम्ही 3 वर्ष सांगू लागलो ना. त्या ठिकाणी वकील लावला, तर मी काय वकील नव्हतं तेव्हा. वकिलाला सांगून आम्ही कदरलो. शेवटी मी स्वतः गेलो परत, म्हणलं साहेब एवढे लोक मेले, आमच्याकडे NCRBचा डाटा आहे, आमच्याकडे जेवढे लोक आले त्यांचा डाटा आहे आणि स्टॅटिस्टिकल डाटा आहे, याच्यापेक्षा तुम्हाला आणखी काय त्रास दाखवायला पाहिजे आम्ही. मग ते बिचाऱ्याने विचार केला, 2-3 महिन्याची तारीख दिली आणि आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं. म्हणजे सुरुवातच किती हार्ड याच्यातून झाली. बऱ्याच महिलांना असं वाटत होतं सुरुवातीला, जेव्हा यांचं कुठेतरी हे गोष्टी थांबल्या पाहिजे. पण मी प्रण केला. जेव्हा मी याच्यातून बाहेर निघलो, माझ्या ज्या केसेस जेवढ्या होत गेल्या, मी याच्यातून स्वतः बाहेर पडत गेलो. वकील व्हायचं ते एक कारण असं आहे की वकिलांनीच मला लुटलं. म्हणजे आता एकदा पत्नी पिढी झाल्यानंतर माणूस काय समाजाकडे जातो, पहिला तर जात नाही, तो सहन करत राहत असतो. किती जरी पत्नी पिढीत असलं, बाहेर गेला नाही आपलं बरं चाललं, सगळं ओके झाला, विचार कसं आहे लय भारी. पण घरी तो काय मार खातो तो त्यालाच माहिती असतो. आणि खूप आहे, हायएस्ट प्रमाण आता हे चालू झालं. त्याचं फक्त एकच कारण आहे की आपले जेंडर बाय जे लॉज आहे 498 झाला. आता आपण मॅक्झिमम लोकांना महिलांसाठी कायदे आहेत, महिलांसाठी कायदे, पुरुषांसाठी कायदा नाही, पुरुषांसाठी कायदाच नाही. आता ते झाल्या का माणूस समाज ऐकत नाही. पोलीस स्टेशनला जर गेला तर पोलीस काय म्हणतात, तू माणसात आहे का. माणूस तिथे झापकून जातो ना. त्याला जर सांगितलं मला बायकोनं मारलं, माझ्या बायकोनं असं केलं तसं केलं, तर तू माणसात आहे का, तू माणूस आहे का. लग्न कशाला केलं, बायको आवरत नाही. धिप्पाडच्या धिप्पाड राक्षस सारखे लोक आहे, बारीक बायको आहे, पण निश्चित दिसले कोर्टात का पळून जाते का. काय कायदा तसा आहे. माणसात ताकद असून काहीच कामाची नाही झाली. पुरुष प्रधान आहे आणि स्त्री राजा झाली. ती राजा त्या प्रधानाची अशी पिळवणूक करू लागली आणि आपण म्हणतो पुरुष प्रधान आहे. पुरुष आहेच, पुरुष प्रधान संस्कृती, पण कशी
ते राजा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये बायको आज राजा झाली. ते बायको राजा झाली. आज तर अशी वेळ आली का ते पहिलं जे जसं होतं नवनाथाच्या कथेमध्ये आपण बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं आहे, कोणी ऐकत आहे का स्त्री राज्य वेगळं होतं. हो, स्त्रियांची राज्य होती. तिथं स्त्रियांचं राज्य होतं. तिथं पुरुष गेला तर त्या सीमेवरच जाऊन तो त्या चिटकून बसत होता किंवा गर्भातच तो मरून जात होता. आज तशी वेळ आलेली आहे का स्त्री राज्य वेगळं आणि पुरुष राज्य वेगळं, अशी ते तशी करण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ जर आता बघितला आपण. कारण बाईकडे पाहण्याचा पण एक कायदा असा एवढा कडक केला की तुम्ही पाहत राहिले तरी होईल. तिच्या एखाद्या इच्छेविरुद्ध काही कृत्य केलं ते होईल. तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध केलं हे शोधायसाठी आपल्याकडे काय. माणसाने जर केलं तर ते लगेच दिसतं, बाईने केलं तर ते दिसत नाहीये. आणि म्हणून हा प्रकार जे कायद्याचा आणि कठोरच्या कठोर कायदे अजून होत चालले. आपण बऱ्याच वेळेस आता मीडियामध्ये पण आपण बघतो का एक महिलेने जर आत्महत्या केली तर तिचा किती जोरात गाजावाजा होतो. पण आज आपण ऍक्च्युअल जर परिस्थिती बघितली, एनसीआरबीचा डाटा बघितला तर 78% लोक पुरुष आत्महत्या करू लागले. हो, मी तोच प्रश्न विचारणार होतो की जसं पुरुषांच्या छळानं महिला आत्महत्या करतात, तशी काही उदाहरणं तुमच्याकडे आलीत का की बायकोच्या छळाला कंटाळून, त्रासाला कंटाळून एखाद्या पुरुषानं आत्महत्या केली? हो, माझ्याकडे खूप आले. मी त्याच्यापासून काही वाचवले पण काही दुर्दैवाने ते मेल्या गेले. आपल्या तिथलं जवळच एकदम रांजणगावच एक पत्नी पीडित होता. बऱ्याचसा आपण लोकांनी इथल्या लोकल लोकांनी बघितलेला पण होता. तर त्या बायकोच्या छळाला तो एवढा वैतागला होता. माझ्याकडे आला होता. सुरुवातीला आम्ही काय करतो, आल्या त्याच्यावर विश्वास पण ठेवत नाही का नाही का खरंच पत्नी पीडित आहे का. अगोदर त्याची चाचपणी केल्या जाते. आमच्याकडे स्क्रुटिनी होती आणि तो स्क्रुटिनीमधून पहिल्याच हिअरिंगला आला, वाटला मला. आम्ही त्याला पुढच्या रविवारी बोलवलं. पण त्याचा त्रास एवढा भयानक झाला तो आपला MIDC वाळूज पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेला. तर मी जसं म्हणलो ना, तू माणूस आहे का रे, तू माणसात आहे का, तू असा आहे का, लग्न कशाला केलं, याच्यापेक्षा आणखी काही काही भयानक प्रश्न जे सांगू शकत नाही मी, एवढ्या विचित्र शब्दात त्याची अवहेलना केल्या गेली. बरं, तो बिचारा वैतागला. आता माझं असं होतं, दिवसातून कमीत कमी 200 फोन तरी मला येतात. एकटा माणूस काय करणार, कारण आम्ही काही पैसे घेत नाही. आणि ती जशी फ्री दर्शनची रांग असते तशी खूप मोठी रांग आहे ना. पेड दर्शन असतं आम्ही 4-5 लोक ठेवले असते कॉल उचलायला. माझे बऱ्याच वेळेस कॉल उचलायला जात नाही, त्याच्यामुळे लोक नाराज पण होते आणि काही ते दुर्दैवाने मेले जाते. तर त्या व्यक्तीने मला फोन केला, तेव्हाच मी कोर्टात होतो. आणि त्या बाईने आणि तिचा जो कोणी बॉयफ्रेंड होता त्या दोघांनी त्याला मारलं. एवढं मारलं. मग घरी जाऊन सांगणार काय. ती म्हणजे दुःख एवढं कठीण होतं का तो सांगू शकत नव्हता. पण त्याने मला फोन केले. शेवटी बांगशी माता गडावर गेला. शेवटचा मरायच्या 5 मिनिटं अगोदरच्या सगळ्या लाईनमध्ये माझाच त्याला फोन लागलेला होता. बरं, आता दुर्दैवाने लोकमतचे ते महमूद साहेब ते पण बिचारे गेले. त्यांनी मला फोन केला, फुलारे साहेब एका असं दौलताबादच्या हाती ते घटना झाली, तुम्हाला माहिती का. म्हणलं नाही बा, एक माणूस वारला म्हणे आणि त्याने आत्महत्या केली आणि तुमच्या पोलिसांनी ते फोन जप्त केला आणि त्याच्यामध्ये तुमचाच नंबर आहे म्हणे लास्टला. बरं, आता पोलीस मला फोन करू लागले ना, हे भानगड काय. पण त्याची पूर्ण रेकॉर्डिंग माझ्याकडे होती. त्याच्या मोबाईलमध्ये काय काय त्याला त्रास होता, म्हणजे जेवढ्या गोष्टी मला सांगितल्या तेवढ्या मी त्यांना सांगितल्या. त्या व्ह्यूनी त्यांनी तपास केला. पण शेवटी परत येऊन काय ठेपतं महिलांचा कायदा. त्या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे, ते जर महिला असती तर पुरुष जेलमध्ये गेला असता. पण तो पुरुष मेला आणि ती महिला तिच्यावर गुन्हाही दाखल नाही झाला. ते बिचाऱ्याने आई बापाने करायचं काय. मग अशा वेळेस अशा घटना एवढ्या वाढत झाल्या. काही थांबवतो आम्ही, काही मेले जाते. बरेच लोकांनंतर मग आम्ही आत्महत्या करण्यापासून बाबा आता आमच्याकडे अटी जे आहे ते बऱ्याच लोकांना आता ते खपतेकार आहे, तुमच्याकडे एवढ्या लोकांना तुम्ही अटी लई कडक ठेवल्या. आश्रमात जर प्रवेश करायचा असेल ना आमच्याकडं तर पहिलं मोफत सगळ्यांना सारख्या विनाअट आम्ही घेत होतो. पण एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी, थोडाफार त्रास झाला का चालला माणूस, थोडाफार सांभाळायचं काय, त्या लोकांकडून एक तर आपण फीस घेत नाही. मग ह्या प्रकारामुळं त्या अटी मी त्याच्यामध्ये पहिली कंडिशन टाकली का त्या व्यक्तीवर कमीत कमी 20 केसेस दाखल झालेल्या पाहिजे. 20 केस, नवरा आणि बायको दोघांच्या कमी. मग आता 20 केस पहिली अट, त्याची पूर्तता त्याने केली तर आम्ही त्याला मोफत रेसिडेन्स देतो. दुसरी गोष्ट, त्याने त्याच्या प्रॉपर्टीवर बायकोने ताबा केला आणि याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. बायको त्या प्रॉपर्टीत राहते आणि नवऱ्याची नोकरी गेली आणि तो घराच्या बाहेर राहतो, अशा व्यक्तीला आपण प्राधान्य देतो, तिथे ठेवून घेतो. आणि तिसरी गोष्ट आहे का तो बायकोच्या त्रासाने पोटगी भरली नाही म्हणून तो जेलमधून जाऊन आला. आपण म्हणतो ना हर्सुल रिटर्न, पहिली प्रथा आली ते हर्सुल रिटर्न. तसे पत्नी पीडित हर्सुल रिटर्न असले तरच आम्ही घेतो. आणि नंतर आहे त्याच्यावर NBW वॉरंट जर असला का आता त्याच्या पोटगीमध्ये वारंट निघलेला आहे कौटुंबिक वादातून, मग अशा व्यक्तीला आपण ठेवून घेतो.
बरं. त्याच्यामुळे आमच्याकडची गर्दी कमी झाली आणि व्यवस्थित प्रॉपर इथे आम्ही करू लागलो. त्याचे बरेच लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. त्याच्यानंतर मीडियावाल्यांनी मला विचारलं असे लोक 20 केस सोपं आहे का? लोकांवर 100 150 वेळेस बायाने केस केल्या. एकाच व्यक्तीने, एकच बाई, एकच नवरा, एकाच नाही. पण कशा करतात त्या? या वाळूजला करायची वेगळी, वाळूजला वेगळी करायची. क्राईम येतो किती वेळेस घडू शकतो. मग परत जायचं, फुलंब्रील करायचं. काही तर एवढं आहे का पुऱ्या जिल्हाभर कोणत्या जे पोलीस स्टेशन तिथे जाते तक्रार करून टाकते. आणि कायदा पण आपला असा आहे का बाई गेली का लगेच दाखल करून घ्यायचा आणि माणूस गेला की त्याला गावभर पंचायती विचारायचे आणि त्याला शिव्या देऊन त्याला अपमानित करून हाकलून दिलं जातं. संविधानाने आपल्याला आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोरला, इक्वल प्रोटेक्शन काहीच नाही राहिलं. आर्टिकल 21 गेलं, 19 गेलं, 14 गेलं. माणसाच्या बाजूनं कुठलाही संविधानिक त्या गोष्टी डिग्निटी पण नाही राहिली. बाईने उठ म्हणलं का पळायला लागतो माणूस. पण किती दिवस. आणि आम्ही त्याच्यानंतर आम्ही परत आणखी एक राहिलं का आम्ही ABC अशी कॅटेगरी केली होती. ए कॅटेगरी म्हणजे आता माझ्यासारखा, मी तर घराच्या बाजूला पाटी लावली होती, पत्नी पीडित पुरुष निवासस्थानाकडे जाण्याचा मार्ग. हा सुरुवातीला आश्रम काढायचा अगोदरचा. लोक आणि हे काय मोठी पदवी सारखं झालं ते. पत्नी पीडित निवासस्थानकडे जाण्याचा मार्ग चौकात पाटी लावली होती मी. मग ते लोक पाहत येणार हे काय भानगडे, म्हणून तर ते नंतर आश्रम काढला. आणि लोकांना जर पत्नी पीडित म्हणलं ना नाव तर नाही. इव्हन आमच्याकडे आंदोलन बरेच आम्ही केले. त्याच्यामध्ये लोक जर तुम्ही पाहिले तर 10-20 लोकांच्या वर माणसं आतापर्यंत काही दिसले नाही. नुसते मीडियावाला कॅमेरा आला का लोक मागून पळ, इकडून पळ, पळून दिसलं नाही पाहिजे. अरे ते आपली चव जाईल. बरोबर. आपलं जे पद आहे बाकीच्या ठिकाणी बघा तुम्ही, पद घेण्यासाठी लोक असे धावपळ करते, या आपलं यायला पाहिजे, आपलं टीव्हीत नाव यायला पाहिजे. आणि आमच्याकडे उलट आहे, पद म्हणजे ते अपमानाचं पद आहे. म्हणजे आपली सामाजिक प्रतिष्ठा जाईल या भीतीनं लोक येत नाही. बऱ्याच ठिकाणी मोठं पद जरी म्हणणार नाही पळायला लागेल, मला पद म्हणजे एवढा मोठा माणूस आहे बायकोला घाबरतो असं जर झालं तर ती आपली बदनामी होईल. आणि त्या भीतीपोटी लोक समोर येत नाही. आम्ही बरेच आंदोलन केलं. एकदा त्या मेन्स डेच्या दिवशी 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिवस असतो. बऱ्याच पुरुषांना तुम्हाला बऱ्याच आपण जर बघितलं नाही, एखादा सर्वे केला तर 80% लोकांना माहित नाही का आपल्यासाठी एखादा दिवस आहे का. सगळे दिवस झाले पण माणसासाठी पण दिवस असतो हे लोकांना माहित नाही. जागतिक पुरुष दिवस होतो, जगभर साजरा केला जातो. आणि 19 नोव्हेंबरला आम्ही दरवेळेस तो करतो. कावळ्याची पूजा करून आम्ही त्याचा वाढदिवस. कावळा कशासाठी निवडलाय तुम्ही? आता ते कावळा पण एक हे आहे. कावळा तर पहिला आपण अपशकुनी मानतो. कावळा शिवला, आता झाला, आता कावळा झाला. पण ते कावळा काय, कावळ्याची जी मादी असते, मादी कावळा, ते नर कावळ्याबरोबर फक्त अंडे देईपर्यंतच राहते. ते अंडा दिल्याच्या नंतर ते अंड्यातून पिलू बाहेर काढून तिचं पूर्ण संगोपन करण्याचं, लहानचं मोठं करायचं काम नर कावळा करतो. मादी त्या कावळ्याच्या आचाकामध्ये कधीच जात नाही. तसाच प्रकार आजच्या घडीला झालेला आहे. बऱ्याचशा महिलांनी नवऱ्याबरोबर लग्न केलं, एखादं पोरग पैदा झालं, 2-3 महिन्याचे पोरं सोडून जाणारे पण माझ्याकडे खूप उदाहरण आहे. त्या पळून जात्या, बस तू सांभाळ. पण त्या बिचाऱ्या कावळ्याच्या माद्या पळून झाल्यानंतर याच्यावर केस तरी करत नाही, याच्या मागे तरी लागेल, दुसऱ्या कोणाच्या मागे लागेल, तिकडे निघून जात्या. पण ह्या जात्या 2-4 वर्ष, 2 वर्ष, 6 महिने कुठेतरी फिरून याच्या परत मग आपला नवरा येते. मग तिला अधिकार घेऊन येते. 498, 125 डोमेस्टिक, सेक्शन 9, सेक्शन 24. तोच प्रश्न मी विचारणार होतो तुम्हाला. 498 ए चा गैरवापर कसा होतोय नेमका? 498 आणि तशी काही केसेस तुमच्याकडे किती झालेल्या आहेत? आता मॅक्झिमम ज्या केसेस आहे आमच्याकडे जवळजवळ 11,000 पत्नी पीडितांची नोंद झालेली आहे. 11,000 नोंद झाली. 11,000 नोंद झाली देशभरातून. कारण आश्रम आपला देशात पहिला आहे, संघटना आता होऊ लागल्या. त्या 11,000 मध्ये 80% लोकांवर 498 हे पहिलं शस्त्रच आहे. कारण त्याच्यामध्ये एक तर बाईला वकील लावायची गरज पडत नाही. झालं कुजबूज का ते जाते आणि त्याच्यात तिला वाटल तेवढ्या लोकांचे ती नाव टाकू शकते 498 मध्ये. आणि हे 498चे ज्यावेळेस ते नाव टाकते, दोघात भांडण झालं का महिला पोलीस स्टेशनला जाते, पोलीस बरोबर गाईड करते, तू महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये जा आणि तक्रार देऊन टाक. तक्रार दिल्याच्या नंतर 2-3 हिअरिंग झाले का आपण फिक्स समजून चालायचं त्या माणसाने की त्याच्यावर 90%, 95% त्याच्यावर 498 हे झाला. आता 498 हे फक्त नवऱ्यावर नाही होत. 100 आपण 125 जर बघितलं तर ते नवऱ्याकडूनच होतो. पण 498 नवऱ्यावर नाही होत, त्याचं पुरा कुटुंब. माझ्याकडे एक उदाहरण असं आहे, आपण बघतो आता एखादा वरड न्यायच्या टायमाला आपल्याला जर बघायचं तर आपण एक वरड एक दिवस न्यायला किती परेशानी होती लग्नाला जायला. बरोबर. तर जेवढा वराडात लोक येतात तेवढ्यापर्यंत तेवढी क्वांटिटीवाला एक माणूस माझ्याकडे आहे का त्याला हे तिथून थेट जालन्यावरून तर कन्नडला वरड घेऊन जावं लागतं 498च्या तारखेला.
मग एवढ्या वेळा जर आपण ते वरड न्यायची परिस्थिती, त्या माणसाची किती परेशानी होत असेल, बरोबर. ती सुद्धा कोर्टाला दिसत नाही. इव्हन बाईने नुसती यादी जरी सांगितली तरी ते नाव लिहून घेते त्या ठिकाणी. मध्ये मध्ये जजमेंट पण सुप्रीम कोर्टाचे आले का तुम्ही कलम 41 खाली त्याची चौकशी करा, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे ना, तर मग त्याची चौकशी करा आणि मग दाखल करा. पण 41ची पूर्तता केल्या जात नाही. आणि अशा प्रकारामध्ये हा सगळा समोर प्रकार चालू राहतो आणि माणसावर गुन्हा दाखल झाला. मग आता एवढे लोक प्रत्येक वेळेस न्यायचे म्हणल्यानंतर काय सुरुवातीला 1-2 वेळेस जाते ते, आणि भावबंदाचे नाव टाकल्यानंतर तो पत्नी पीडित वेगळा आणि भावबंद पीडित पण होऊन जातो. त्या भावबंदामध्ये मारामारी सुरुवात आहे. तुझ्यामुळे माझा आज झाला, तुझ्यामुळे आज झालं, तुझ्यामुळे आज झालं, म्हणजे तो माणूस सगळीकडून फेकला जातो. आईबाप सुद्धा आपण म्हणतो जन्मदाते आईबाप आहे, दूर जातात लोक कायद्याच्या असे भीतीमुळे. कितीतरी उदाहरणं झाले. आईबापानं पोर लाकून दिलं, नाही बाबा आमच्याकडे येऊ नको, आमचं आम्हाला आम्ही जगू दे, का तुझं पाप केलं तुला. तर कोर्टात येऊन पोरांच्या आया रडण्याचे प्रमाण एवढे सुरू झाले का मी पोरग पैदा करून एवढं मोठं काय पाप केलं का मला ही वेळ आली, कधी बाहेर निघाली याचा पत्ता नाही. आणि नुसतं कोर्टाला आपण किती कोर्ट काय सांगतं, इथं कोर्ट भावनेवर चालत नाही. एवढी पुरी गँग आल्याशिवाय 313ला मॅटर लागत नाही, बरोबर, किंवा कोर्ट चार्ज फ्रेम करत नाही. मग सगळी गँग काय एकत्र येत नाही, कारण ते सुरुवातीला आल्यानंतर ते 1 वर्षभर तर त्याला चार्ज फ्रेम व्हायला लागतं. आणि चार्ज फ्रेम झालं का वर्षभरात त्यांचे भांडणं सुरुवात आहे भावबंदायचे. मग तो तिकून पत्नी पीडित, तिकून भावबंद पीडित, तिकून भाऊ पीडित, तिकून आईबाप पीडित, मग तो संन्याशी होतो. मग आमच्याकडे लास्ट म्हणून त्याचं नाव आम्ही आश्रमच ठेवून दिलं. कधी आश्रमच आहे, आश्रमाचं म्हणून त्या ठिकाणी तो माणूस येतो. मग आम्ही त्याला सांभाळतो. मग आम्ही त्याला काय करतो, तू वकील न लावता कसं लढायचं. आता वकील न लावता म्हणल्यावर लोक बरेच लोक वकील का नाही लावायचा, त्याचा वकील न लावायचं कारण याचं एवढं आहे का पीडित झाला माणूस म्हणजे पहिला पोलिसावर अटॅक घेऊन जातो, पोलीस त्याला फेकून देते. नंतर कोर्टात गेल्यानंतर बायकोपेक्षा वकील पीडित जास्त लोक होतात. कारण प्रत्येक वेळेस गेला का इकडे एवढ्या तारखेला जायचं, ते पैसे घेतात, बरोबर, आणि पैसे जर दिले नाही तर वकील बोलतच नाही. आणि मग वकील बोलला नाही आणि ते जर झालं नाही तर त्याच्या विरोधात मॅटर जात, असं बोलला तरी जातात, बरोबर, पण ते विरोधात जातात, शेवटी त्याला जेलमध्ये जावं लागतं. आजच्या घडीला जवळजवळ 25% लोक जे पोटगी भरले नाही म्हणून जेलमध्ये, काही नाही, चांगले प्रतिष्ठित लोक, कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचं काय केलं, माणूस पूर्ण खचून चालला. त्याच्यात एकदा अडकलं का सुटका नाहीये. आणि हे सुटका फक्त अडकून धरायचं कामाचे का आपल्याकडचे जे एकतर्फी कायदे या ठिकाणी त्याच्यासाठी ते ठेपून जाते. आणि 498 एवढा सर्रास गैरवापर चालू झाला का पहिला तोच दाखल केला जातो, कारण त्याच्यामध्ये सरकारी वकील मिळतो. त्याच्यानंतर लगेच डोमेस्टिक व्हायलन्स, लगेच 125 कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे त्याच्यात पुरुषाचं नावच नाही, पुरुषावर कौटुंबिक हिंसाचार होतो असा कुठला कायदाच अस्तित्वात नाही, असा कायदा नाही. अशामुळं काय अडचणी येतात पुरुषांना. अशामुळे काय झालं, 2005 पर्यंत म्हणजे घटस्फोटाचं प्रमाण पुढे होतं, त्याचा ग्रोथ जास्त होती. 2005ला हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आला. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्याच्या नंतर घटस्फोट एकदम खाली आला का त्याच्यामध्ये एकदा तो डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये गेला. आता व्हायलन्स जर म्हणलं तर आता घरात नवरा बायकोचे भांडण झालं, मला का असं बसतं का, काहीतरी होत, त्याला त्रास होत असेल का नाही, त्याच्या कानावर शिवाय जरी पडत, काही तर उदाहरण असे बाईनीचे पायानीचा दारा टाकला, कुठे गेला, कुठं काळा तोंड करून आला, काय दोन, अरे काम करून काळा तोंड करून हे जे कंपन्यामध्ये लोकांचे असे हाल होऊ लागले, आणि नुसता दारात पाय टाकला, कुठं काळा तोंड केलं, कुठं काय केलं. काही लोक तर आम्ही पाहत होते व्हिडिओ कॉल करत राहावं लागते बार. तिथं मी आश्रमात आले ना, मी लोकांना म्हणतो अरे काय चाललं, 10 मिनिटं झाले का व्हिडिओ कॉल लावायचा, एवढं मीठ आहे. आणि त्याच्या मागचं जर आपण काही ठिकाणचं गोपनीयता जर आपण म्हणजे सत्य जर बघितलं, तू कुठे आहे, किती वाजता येणार आहे, काय करणार आहे, हे फक्त एक कानोसा घ्यायचे सिस्टम झालंय त्या ठिकाणी. आता माझ्याकडे आले लोक म्हणते आम्हाला मला अशी जाते, मग विचारतो काय लक्षण, म्हणजे लक्षण काय, तर त्या बाईचं कुठेतरी अफेअर चालू होऊन जायला, हा 12-14 घंटा तिकडे जातो. मग अशा वेळेस ते कानोसा काय साठी ते कुठपर्यंत आला, कुठपर्यंत लोकेशन घ्यायला, आणि मग तो गेला, आपलं काम चालू झालं. मग तशा लोकांना मी सल्ला काय देतो, ठीक आहे, आणि ते माणूस खूप डिप्रेशन मध्ये असते, त्यांना सल्ला सांगितला तर तो पटत बी नाही लवकर, ते नाही तशी नाहीच आहे, तुझ्या बायकोचं काही लपडे का नाही बाबा, तुझं आहे का, मग नाही, मग ठीक आहे. आणि काय करते, हे असे लक्षणं करते. मग आम्ही काय सांगतो, भाऊ तू जातो ना, एक काम कर, तू सांग तिला कंपनीत आहे आणि जाय ना घरी. तशा गेल्यानंतर 70% बायाचे लपडे सापडले, 70% बायाचे. लोकांकडे आमच्याकडे एक टीबीचे, आमच्याकडे काही लोक असे त्यांच्याकडे टीबीच्या हार्डीज भरल्या, त्यांच्या घरात मध्ये येताना काही असते ना फुटेज. आता एखादी जर तुम्हाला गोष्ट काही ठिकाणी रेकॉर्ड करायची
तर त्या ठिकाणी तो क्राईम आहे आयटी ऍक्ट नुसार. हो. परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर सोसायटीचे कॅमेरे चेक केले किंवा घराच्या ठिकाणी काही दुसऱ्याने लावते आपल्या तिला दिसते किंवा काही लोक करू लागले, त्याच्यानंतर तो माणूस त्यात ध्यान ठेवतो. बरोबर. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे एवढे मोठे पुरावे लोकांनी कलेक्ट केले आणि हे जर कोर्टात जेवून दाखवले तर कोर्ट सांगता आता हे स्ट्रक डाऊन झालेले. सप्टेंबर 2018 पासून 18 पर्यंत तरी अडल्ट्री हा गुन्हा दाखल होत होता आणि तो पण कोणावर माणसावर होत होता, बाईला सोडत माणसावर होता. तेव्हा पण माणसावर अन्यायच होता. आता तो माणसावर होणं पण बंद झालं. बाईने आता लपडं काय एकच करतो का, दोन्हीकडून पण तेच होतं. बरोबर. मग ते माणसावर होणं पण बंद झालं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या बाईला तिचा आर्टिकल 21 प्रमाणे तिचे लिबर्टी पर्सनल लाईफ आहे, तिचा जगण्याचा तो अधिकार आहे आणि त्या पत्नीच्या शरीरावर पतीचा अधिकार नाही अशी टिप्पणी देऊन टाकली. पतीचा अधिकार नाही, पत्नीच्या शरीरावर पतीचा अधिकार नाही. मग आता ते असं झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बऱ्याच ठिकाणी बघतो महिला दिवस साजरा होतो, महिला आघाडीचे काही कार्यक्रम होता, त्या ठिकाणी महिला सांगू लागल्या ना असं कायदा आहे आपल्यासाठी, असं झालं तेव्हापासून अडल्टरीचं प्रमाण हायेस्ट झालं. बाया नवऱ्याला मोजूनही लागल्या आणि बाईने जर केलं तर दिसतच नाही ते, कारण नवरा थोडं सांगतो मला बाईने असं केलं. आणि काही सांगणारे लोक पण जर पुढे आले तर त्यांचं कोणी ऐकून घ्यायला पाहिजे ना, की मला बाईने माझ्यावर मला असं केलं, बाईने माझी छेड काढली. म्हणजे स्त्रियांना जी सहानुभूती मिळते ती पुरुषांना मिळतच नाही असं माझं म्हणणं आहे. कारण एखाद्या आपण सगळ्यात दोन्ही साईडला जर आपण बघितलं, बरेचसे आता प्रकरण आपण 354 376 हे पण आपण पुढे बघत चालतो. तर बाईवर जर झालं कोणी, बाईने जर माणसावर हात टाकला, तुम्ही ऐकलं का नाही, हात टाकते बाया आता, पण ते फक्त कोणापर्यंत चाललं नाही, कोणी ऐकत नाही तर बाईनं माणसावर हात टाकण्याचे प्रमाण सर्रास वाढत चालले आणि ते वाढत एवढे चालले का त्याचं प्रमाण आता आवाक्याच्या बाहेर चाललंय. आणि असं झाल्याने माणूस दहशतीमध्ये, कार्यालयामध्ये सुद्धा, कंपन्यांमध्ये सुद्धा बरेचसे का छोटे मोठे उद्योजक आता माझ्याकडे येत असते, त्यांच्या कंपन्यांमध्ये आता माणसं भेटत त्या कंपन्यांमध्ये. तर आपण आता जरी सर्वे केला तर 70% पुढे महिला झाल्या, माणसं कमी झाले. माणसं नाही म्हणू लागले, माणसं व्यसनाधीन तिकडे वळू लागले. कारण लोकांना ते टेन्शन सहन होईना, तर कुठंतरी जाते, कुठंतरी व्यसनामध्ये लागून झाले आणि पडून जाऊन राहिले. कारण कुठं न्याय मिळत नाही. जर जेंडर न्यूट्रल लॉज असते, माणसावर अन्याय झाला तर माणसाचं पण ऐकून घेतलं गेलं असतं, ते वेळ कधीच झाली नसती. म्हणून ते जेंडर बायस लॉज याप्रमाणे ते माणसाला व्यसनाधीन तिकडे पण वळवला. नाही, तुम्ही जे म्हणताय की लिंगनिरपेक्ष कायदे पाहिजेत, म्हणजे स्त्रियांसाठी जसे आहेत तसे पुरुषांसाठी पाहिजेत, असं जर झालं तर त्याचा फायदा काय आणि धोका काय? असं जर झालं तर त्याचा फायदा असा होईल का, जे काही आता आपण एक साईडला गुन्हा दाखल होता, सपोज 498 हे जर महिलांसाठी होता आणि बी जर पुरुषांसाठी असता, तिनं छळ केला तर छळ काय एकटाच होतो का, दोन्ही साईडला होतो ना. तर तो जर त्या ठिकाणी केला तर दोघांचं कॉम्प्रोमाइज होईल आणि ते भांडण मिटून जाईल, एक तर ते सोबत राहील किंवा तो निघून जाईल. तर हा 354 सुद्धा 376 सुद्धा हे झाले. तर डोमेस्टिक व्हायलन्स आता आम्ही 2017 पासून मागणी करतो की डोमेस्टिक व्हायलन्स फॉर मेन पण चालू करा. ऑलरेडी डोमेस्टिक व्हायलन्स जो कायदा होता तर त्याच्या जी व्याख्या केली होती, त्या व्याख्येमध्ये पुरुषांचं नाव सेक्शन 2Q मध्ये व्याख्या दिली होती. त्याच्यातलं पहिला एनी पर्सन असं लिहिलं होतं. ते एनी पर्सन हटूनच टाकलं ना, फक्त महिलाच ठेवली, पुरुष नावाचा प्रकार. पुरुष नावाचा प्रकार नाही, ती फक्त सुनच सासऱ्याच्या ह्याच्यात करू शकते. मग आता जर आपण बघितलं तर ती सून सासऱ्यावर करू शकते. तर सून ज्या घरातली जी बाई आहे ती सासऱ्यावर करू शकते, पण कोणाच्या त्या तिच्या ना, पण हे त्याची आई ते तिच्यावर करू शकत नाही ना. पण ती महिला असून महिलावर अन्याय त्या ठिकाणी केला जातो आणि हा खूप भयानक प्रकार आहे. म्हणजे एक बाईच बाईवर अन्याय करू लागलेली. बरोबर. आणि असा जर हा प्रकार एक बाईच बाईवर अन्यायकरण जेव्हा त्याचा अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना, तर ते कुठंतरी थांबत असतं. आता महिलांचा जो कायद्याचा दुरुपयोग करण्याचं जे प्रमाण आहे त्याचा एवढा अतिरेक झाला आहे का तो आता कायदे बदलण्याची गरज आलेली आहे. आणि विवाह संस्था जर असंच जर अतिरेकन असंच चालू राहिला तर आपली विवाह संस्था जे एवढी आपण पवित्र विवाह भारतीय संस्कृती म्हणतो, विवाह बंधन सुद्धा एवढं पायस ऑब्लिगेशन आहे, तर त्याची जी पायसनेस आहे, त्याची जी पवित्रता आहे ती आता पूर्ण भंगल्या गेलेली आहे. लोक लग्न करायला घाबरायला लागले. जेवढे लोक आमच्याकडे येतात ना, एखादं आंदोलन त्याने पाहिलं ना, अरे बाबा संन्यासी राहिलं बरं, लग्न नको. मग लग्न नको ना, मग त्याच्यात काय करता, हे बाया त्याला गुरफटावल्या लागतात बऱ्याच ठिकाणी आणि त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये तो माणूस त्याच्यात खपावला जातो. एखाद्या बाईने जर टार्गेट केला की याला काम करायचं
ते कोणत्या पद्धतीने लोक त्याच्यावर त्या गोष्टी करतात आणि त्या पुरुषांच्या आयुष्यातून उठून टाकतात. सगळ्यात बदनाम. आणि इथं फक्त म्हणजे स्त्रीच माणसाचा शत्रू होत नाही, इथं पुरुष सुद्धा पुरुषांचा शत्रू होतो. ते पुरुषांचा शत्रू एवढा जोरात होतोय. महिलेवर अन्याय झाला तर महिला तर समर्थन करणार. बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही, महिलेवर अन्याय झाला तर महिला कॅन्डल मार्च काढण, मोर्चा काढण, हे काढण. पण पुरुषावर आता अतुल सुभाषची केस एवढी गाजली होती, त्याने सुसाईड केली. त्याच्यानंतर कितीतरी लोकांनी लाईव्ह सुसाईड केल्या. इकडे टांगू लागले आणि इकडे केलं, ते व्हिडिओ व्हायरल झाले. हो, व्हायरल जरी झाले तरी जशी प्रसिद्धी मिळायला पाहिजे, म्हणजे जे बातम्यामधून याच्यामधून तशी प्रसिद्धी पुरुषांच्या प्रश्नाला मिळत नाही. मीडियावाल्यांनी पण नाही केली आणि त्याच्यानंतर ती का नाही केली की त्याला समर्थन तसं मिळत नाही. महिलेवर झाल्याच्या नंतर त्याच्यात जोरदार त्याच्यात टीका टिप्पणी केल्या जाते किंवा त्या माणसावर आणि कायदा कसा त्याच्यात आणखी कठोर करता येईल त्याच्यावर लगेच पावलं उचललं जातं. आता पुण्याचं जे लेटेस्ट प्रकरण झालं होतं तर त्याच्यातली सत्यता काहीतरी वेगळी होती, परंतु त्या वकिलावर ॲलिगेशन कर, हे कर, ते कर. आपल्याला त्याचं न्याय प्रविष्ट मॅटर असल्यामुळे मलाही त्यांनी बोलवलं होतं बऱ्याच ठिकाणी का तुम्ही याच्यावर तुमचं म्हणणं मांडा. तर मी त्याच्यावर म्हणणं मांडणं टाळलं होतं, कारण ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. आपण ना याला दोष देऊ शकतो ना त्याला देऊ शकतो. कोर्ट सक्षम आहे आणि आपली न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे, तर ते त्याच्यावर नक्कीच करणार होतं. पण सगळ्यांनी गाजावाजा करून टाकला की ते लोक जेलमध्ये गेले. पण तशाच प्रकारे ज्यावेळेस अतुल सुभाषची केस झाली त्यावेळेस त्याच्या बायकोवर, तिच्या आईवर हे गुन्हे दाखल झाले, लगेच सोडून दिले त्यांना. मग हा जो दुजाभाव चाललाय, हा जो महिला आणि पुरुष लिंगभेद चाललाय, आपण म्हणतो लिंगभेद करायचा आणि लिंगभेद करायचा नाही, पण सर्रास कायद्यामध्ये लिंगभेद होतोय आणि एवढा जोरात होतो त्याचा परिणाम कायद्याच्या माध्यमातून होतोय. कायद्याच्या माध्यमातून होतो. आणि हे कायद्याच्या माध्यमातून झाल्यामुळे काय होतं, ज्युडिशरी हा इंडिपेंडंट भाग झाला. ज्युडिशरी हा कायदा कधीच बदलू शकत नाही, ते फक्त इम्प्लिमेंट करायचं काम करतं. काय आहे याच्यात काय झालंय, इंटरप्रिटेशन करल आणि याच्यातून काय कायदा सांगतो, हे कायदा बनवण्यामागचा उद्देश काय होता हे आता लोक विसरून चालले. डोमेस्टिक व्हायलन्स पण बनवायचा जो मूळ उद्देश होता बनवणाराचा, तो उद्देशच आता कुठेतरी भरकटला जाऊ आणि त्या भरकटल्या गेल्याने ही वेळ आज आलेली आहे का माणसाचं जीवन आज उद्ध्वस्त व्हायला. म्हणजे तुम्ही जसं मगाशी सांगितलं की एका ठिकाणी तक्रार होत नाही पुरुषाची, अनेक ठिकाणी होते. म्हणजे महिला आयोगाकडे पण तक्रार जाते आता. म्हणजे पोलीस स्टेशनला तर जातेच, समाजामध्येही जाते. समाज शत्रू होतो, पोलीस स्टेशन त्याचा शत्रू होतं, कोर्ट त्याचा शत्रू होतं, राहिलं साहिलं ते महिला आयोग असतो तोही त्याचा शत्रू होतो. जसा त्यांच्यासाठी आयोग आहे महिलांसाठी, महिलांच्या प्रश्नासाठी, तसा पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन केला पाहिजे किंवा सरकारने याच्यासाठी काय पावलं उचलायला पाहिजेत आणि तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करता. आता महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग व्हावा याच्यासाठी आम्ही 2017 पासून आम्ही एवढे जोरदार प्रयत्न करतोय आणि त्याच्यात हे सगळे उदाहरणं हे काढलेले बऱ्याच याच्यामध्ये. त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर मी आणखी एक सांगतो का पुरुषांच्या बाजूने आता लढणारे वकील पण कमी झाले आणि पुरुषांना माहीत नसल्यामुळे शेवटी वकील लावाच लागतो. कारण प्रोसिजर नाही आली तर कोर्ट त्याला हाकलून द्यायला लागतो, कारण कोर्टाचा वेळ वाया जातो आणि प्रोसिजर सांगण्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही यंत्रणा नाही. ज्युडिशरीने विधी व न्याय विभाग नुसता नावापुरता ठेवला. करोडो रुपये त्या ठिकाणी येतात का लोकांना ज्यांच्यावर अन्याय झाला त्या लोकांसाठी त्यांनी सहाय्य केलं पाहिजे. जे काही लॉ कॉलेजेस आहे त्यांच्यासाठी पण निधी आला जातो का तुम्ही जनजागृती करा, लोकांना अवेअर करा कायद्याच्या बद्दल. ते निधी पण जागे ते लोक गुडूप करून टाकले. एवढा भ्रष्टाचार वाढला का ह्या प्रकारामुळं त्या ठिकाणी ज्या माणसाच्या बाजूने बोलण्यासाठी वकील भेटत नाही. आणि काही प्रकरणात असे आता ते सांगण्यात सुद्धा अवघड गोष्टी अशा जातात का माणसाचं वकील न भेटायचं कारण असं आहे का एक तर माणसाच्या बाजूने माणसाला त्या बाईला पोटगी द्यावं लागते. खूप रेअर ठिकाणी आता घडू लागलंय का त्या बाईकडून सुद्धा माणसाला पोटगी दिल्या गेल्या. असे बोटावर मोजणे एवढे प्रकार आता होऊ लागले पुढे का सेक्शन 24 खाली माणसाने जर आता सेक्शन इंडो मॅरेज ऍक्टचं सेक्शन 24 जे आहे ते बाई पण दाखल करू शकते आणि माणूस पण दाखल करू शकतो. पण ते चालवायची जी महिला धार्जिणी न्यायाधीशाचे आता बऱ्याच वेळात आम्ही कौटुंबिक न्यायालयात मी मागणी केली होती का तुम्ही कौटुंबिक न्यायालयामध्ये तृतीयपंथी बसवा. कौटुंबिक न्यायालयामध्ये एवढं झालं का बायाचं प्रमाण जास्त झालं. मला त्यावेळेस लोकांनी भरपूर विरोध केला, भरपूर म्हणजे तुमच्यावर असं करू तसं करू. मी म्हणलं जे होईल ते मला असंही वाटवं झालंय तसंही वाटवं झालंय. काय होणार आहे मला तुम्ही याच्यापेक्षा करून मी मेलोलाय तेव्हाच. तुम्ही काय करणार आहे, तुम्ही जर माणसाचं ऐकूनच घेत नाही, तुमच्या डोक्यात जर एवढं महिलांच्या बाजूने काही पुरुष जजेस सुद्धा महिला धार्जिन झाले, पण महिलाचं प्रमाण कोर्टामध्ये वाढलं आणि महिलांच्या बाजूनच झुकतं प्रमाण होतं. त्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयामध्ये सुद्धा आता महिलाच जास्त आहे. म्हणून आम्ही मागणी केली होती की तुम्ही तृतीयपंथी तिथे बसवा, न्यूट्रल तरी राहतील बऱ्यापैकी की ते माणसाची बाजू निरपेक्ष न्याय देतील ना, तर त्यांची तरी भरती करा तिला.
तरी पण होत नाही. म्हणजे लिंगभेद जर नष्ट करायचं असले तर ते करावं लागेल. तृतीयपंथीयांना तिथे स्थान दिलं पाहिजे. तृतीयपंथी जजेसच्या त्यांच्यावर बसावं लागेल आणि मग ते लिंग निरपेक्ष न्याय देऊ शकता. हो हो हो. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. बरोबर. मग आम्ही पोलीस स्टेशनला पण मागणी केली होती की दर पोलीस स्टेशनला 2 तृतीयपंथी घ्या, त्यांना तिथे कौटुंबिक वाद मिटवायला त्यांना बसवा. हो हो. ते काहीतरी दोन्ही साईडला न्याय देतील ना. बरोबर. पण आपल्याकडे हे जे तृतीयपंथी नसताना जे तसे झाले त्यांच्या मोठी मानसिकता बेकार झाली, महिला दारिद्र्य झाली आणि आपले पुरुषांचे वैरी व्हायला लागले. म्हणून पुरुषांचे एवढे जीव धावू लागले. पुरुष एकदम हातबल झाले. त्याचं कारणच असं आहे की माणसाचं कोणी ऐकूनच घेऊन लागलं. माणसाची बाजू कोणी ऐकायला तयार नाही. सत्यता सांगायला सुद्धा कोर्टात जायला वकील घाबरता. बरोबर. काय होतं आता वकिलाला पाहिजे जे लोक आता वकिलीमध्ये काय 7 लॅम्प ऑफ ऍडव्होकसी, ते 7 लॅम्प लावून त्यांनी ती ऍडव्होकसी करायची असं ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये लिहिलंय 1961 ला. हे त्याने 7 जर लॅम्प लावले तो बोलू शकत नाही कोर्टासमोर. जसं आपण एखादा नियम जर पाळायला तो रस्त्याने जाऊ शकत नाही कारण सगळे नियम पाळणं सोपं आहे नाही. तशी अशी ऍडव्होकसी लावून ठेवली ती आपल्या 1961 आणि त्यावेळेस हे बोलायचं नाही, हे बोललं तर या होईल, हे बोललं तर कंटेम्प्ट होईल, हे होईल. मग जे चांगलेच तयार झाले त्यातून वकील ते बोलतीलच नाही. मग आपण म्हणतो वकील बोला नका, आम्ही जेवढं सांगितलं याला सगळं सांगितलं, वकिलांना तिसरंच काहीतरी बोलला. तर त्याचं ते एक कारण होतं वकिलावर हे जायचं का वकिलांना पण काही रेस्ट्रिक्शन आहे त्यांना ते नाही बोलायचं. आणि मग ते नाही बोलला का सत्य तर कोर्टासमोर जातच नाही. आणि जे खरे जेंडर बायस अजून जजेस संपलेले नाहीये आणि ज्या वेळेस जेंडर बायस जजेस अजून वाढतील किंवा ते संपून जातील जेंडर न्यूट्रल आणि जेंडर बायस जजेसची संख्या वाढेल त्या टायमाला मात्र आपल्या संस्कृतीचा काही खरं नाही, अराजकता माजून जाईल सगळीकडे. कारण आता एकच ज्युडिशरीवर विश्वास आहे कुठेतरी जाऊन आपल्याला तिथे न्याय भेटेल. परंतु माझ्याकडचे आणखी काही उदाहरणं तर असे लग्न झाल्याच्या नंतर 23-24 वर्षात लग्न झाले तर ते तेव्हापासून जे पत्नी पीडित झाला तर मेल्यानंतर घटस्फोट आलेले काही माझ्याकडे उदाहरण. म्हणजे त्याने पूर्ण आयुष्य त्याच्यात घातलं तर तेवढा लढतच राहिला तो. म्हणजे घटस्फोटाचं जे डिग्री पाहायचं जे सुख आहे ते सुद्धा त्यांना नाही लावलं. त्याचं कारण आपली ज्युडिशरी. निश्चित तारीखवर तारीख. हा दोष सगळा न्याय व्यवस्थेवर येतो. हा दोष सर्व न्याय व्यवस्थेच्या मानसिकतेवर येतो. कायदा नाही सांगत. आता नाही कायदाच नाही म्हणजे काय लॉ ऑफ लिमिटेशन काही गोष्टी ठिकाणी काय सांगतं का तुम्ही एवढ्या दिवसात हे करा, एवढ्या दिवसात हे करा. आता डोमेस्टिक व्हायलन्स 60 दिवसात तुम्ही काहीतरी डिसाईड करा. 2-2, 3-3 वर्ष ते डोमेस्टिक व्हायलन्स चालूच राहतो. काय आज कोर्ट सुट्टीवर आहे, आज हे. आता न्याय व्यवस्थेला दोष देणं माझ्यासाठी योग्य नाही पण आज गरज आहे. आता तुम्ही जर दोष देत नाही, आता एखादा व्यक्ती जर कोर्टात गेला नाही त्या दिवशी गेला नाही तर त्याच्यावर ते लगेच एक्सपायरी ऑर्डर होऊन जाते किंवा नोकरास होती काहीतरी गोष्ट होती. पण सगळे माणूस तयारी करून जातो चांगला लांब तिथे गेल्यावर समजतं कोर्ट सुट्टीवर आहे. बरोबर पुरी यंत्रणा. मग त्या टायमाला काय करायचं म्हणून त्याची आम्ही मागणी एक केली होती. मागा कोर्ट सुट्टीवर असलं तर कमीत कमी तुम्ही या जायचे पैसे द्या लोकांना. बरोबर तुम्ही ते जर आले नाही तर तुम्ही एका दिवसात काही वेळेस असं होतं रेडीचं मॅटर असलं आणि अनरेडीला गेलं ते कोर्ट म्हणतात सकाळी आम्ही नो क्रॉस केली. नो क्रॉस जर सेटिसाइड नाही केली त्याच्यासाठी परत हायकोर्टात जा, परत ते चॅलेंज करा, सेटिसाइड करा. मग हा कुठंतरी आपण प्रत्येक ठिकाणी डिजिटल होत चाललो ना त्या ठिकाणी पण डिजिटल झालं पाहिजे. कोर्टामध्ये जर गेलं तर आपल्याला लोकांना पण कळलं पाहिजे का याच्यात आज तारीख पडले पण कोर्ट सुट्टीवर आहे. त्याच्या 2 दिवस अगोदर मेसेज गेला तर विषय संपला. त्याच्यात ती अवेलना होती आणि ज्युडिशरीमध्ये तो लांबणीवर पडतो. आणि दुसरा आहे का कायदा नाहीये. सगळ्या बहुतांश ठिकाणी सिव्हिल मॅटर 3 वर्षाच्या आत दाखल झालं पाहिजे किंवा 12 वर्षाच्या आत दाखल झालं तिथे कुठेतरी लिमिटेशन येतं किंवा या दिवसात एवढं येतं. पण कौटुंबिक वाद हा कधी दाखल झाला पाहिजे काही लिमिटेशन ठेवलं नाही. 498 म्हातारा वस्तूवर दाखल करू लागले. एक माझ्याकडे आणखी एक उदाहरण असं आहे 78 वर्षाचा म्हातारा आहे. 78 वर्षाचा आणि त्याच्यावरती आता 498 दाखल. बापरे. त्याचे नातू त्याला घेऊन आला होता. पोरं पण पाहत नाही. मी परेशान झाला. मला वाटलं ते नातू ते पोरगा पत्नी पीडित आहे. मी विचारल्यानंतर त्याला म्हणलं बाबा हे काय झालं, याचं कधी लग्न झालं, याचं कशात झालं म्हणे माझं झालं म्हणे 78 वर्षापूर्वी. अरे म्हणलं 78 वर्षापूर्वी मग प्रॉब्लेम तुमचा आहे घ्यायचा आहे म्हणे माझा आहे. आणि त्यांनी जी कहाणी सांगितली त्याची अख्खं ते आपल्याच तिथल्या विद्यापीठामध्ये नामांकित प्रोफेसर होता. आणि आहे अजून घरदार आहे चांगलं मोठं. सगळं बायकोच्या नावावर करून ठेवलं. सरकारी नोकरी ना आपल्यावर नको टॅक्स भरायला हे एक लालच कामात आली. मोदीजींनी आपली ते PM आवास आली त्याच्यामध्ये कितीतरी लोक खपले. घर बायकाच्या नावावर करून ठेवले. बायकाने घराच्या बाहेर हाकलून दिले. झाले नंगत परत आणि परत तसे आले मग आमच्याकडे तर मग आम्ही ठेवत नाही त्याच्यामध्ये.
तुम्ही अगोदर बायकाला केलं ना, मग तुम्ही तुमचं बघा. म्हणजे बायकोच्या नावावर प्रॉपर्टी केल्यामुळे तुमच्या बायकोच्या आश्रमात संधी नावाने नाही. माणसाने कधी जर संसार टिकवायचा असेल तर एक तर भाड्यानं राहा हम्म. किंवा बायकोच्या नावावर करून स्वतःच्या नावावर ठेवा. माझ्याकडे किती जर लोक ते कधी काही नोटरी करायला कधी मग बाहेर तुम्ही दाखल तुम्ही जर असं म्हणताय तर मग भेदभाव तुम्हीच करताय असं होतं काय? की बायकोच्या नावावर करू नका, तुमच्याच नावावर ठेवा. बायकोच्या नावाने आपण प्रॉपर्टी कमवली ना, बायकोने करायचं तर बायकोने करावं ना. नाही तुम्ही लग्न तुम्ही केलं लग्न ना, तर केलं मग ना. तुम्ही तिला पार्टनरच हो, केलं ना. मग आपण कोण सोडतो? बायको आपलीच आहे ना. मग तिच्या नावावर प्रॉपर्टी करायची नाही म्हणणं. प्रॉपर्टी ज्याने कमवली त्याच्या नावावर प्रॉपर्टी झाली पाहिजे. हम्म. जर माणसाने जर परिश्रम करून माणसाने प्रॉपर्टी कमवली तर ते बायकोच्या नावावर केली नाही पाहिजे. तो भेदभाव नाही, तो त्याचा स्वकष्टित आपली प्रॉपर्टी ती तिच्या नावावर करायची नाही. ते तिथं भेदभाव आहे. कमवायची आनंद नावावर तिच्या करायचं, तो भेदभाव आहे. याने प्रॉपर्टी स्वतः कमवली ती याच्या स्वतःच्याच नावावर ठेवली पाहिजे आणि ते याने कमवायची त्याच्या नावावर करायची ती त्याला हाकलून देऊ लागली. आणि मग याच्या बाजूने कायदे राहिले नाही, मग तो होतो परेशान. हा, कायदे राहिले नाही, पुढे अडचणी होतात त्या कारणासाठी. हा, त्या कारणासाठी हे. जर कायदे असते तर मग कोणाच्या बायको नवरा एकच आहे, पण आज नवरा बायको आज आता जसं म्हणतो आपण उद्यापासून नोटबंदी, तसं आजचे दिवस बायको आपले उद्या कोणाची ते कळूच नाही लागलं ना. कधी बिघडन त्याचं म्हणजे फिक्सच नाही राहिलं. आज संसार आहे आपला, उद्या काय होईल त्याची सुद्धा आज शाश्वती राहिलेली नाहीये. आज आपण पहिलं बघा ना, नोटा आपल्या आज आहे उद्या बंद झाल्या, तसा कारभार आज बायकोचा आहे का? बायको आज जर आपली तर थोड्या आणि कोणाची मालिका थोड्या आणि का केस टाकून देते आपल्यावर गावभर फिरून आल्यानंतर. आणि जास्त प्रमाण अजून पण झालं. आपण बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे म्हणतो, लोकांना माझा राग पण येतो, बाई शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो. पण आता बाई जर शिकली, जास्त शिकली, ती जर नोकरी करायला लागली, करणं वाईट नाहीये, नोकरी करावं, पण ज्या ठिकाणी नोकरीचं प्रमाण आणि बाई इंडिपेंडंट करायला लागली तिला नवऱ्याची काही गरजच नाही राहिली. तसे प्रमाण माझ्याकडे जे पर्सेंटेज मी काढून ठेवलंय, ज्यांच्या बायका नोकरी करू लागल्या म्हणजे त्या इंडिपेंडंटली नोकरी करावी की नाही मी करावी ना, पण नवऱ्याला त्रास नाही द्यावा ना. त्यांना नोकरी करावा ना, नोकरी करायला लागली तर नवऱ्याला मोजतच नाही काहीच. आणि ज्यांच्या घरी बाई नोकरी करते माणूस त्याचं तर काम झालं, त्याचे एवढे हाल आहे, त्याने उठल्या पडल्या त्या बायकोचा मार खावा, त्याला वाटेल तसं त्याने हे करता, बस तेवढंच. पण ज्या ठिकाणी तो पण नोकरी करतो आणि ते पण नोकरी करते, पण नोकरी करणाऱ्या बाया नवऱ्याला त्रास देण्याचं प्रमाण एवढं हायस्ट होत चाललंय का त्या ठिकाणी लोक त्यांना माहित आहे माझं काहीच वाकडं होत नाही, झालं तर याच होईल. आणि मॅक्झिमम सरकारी नोकरीवाले, त्याच्यानंतर दुसरे मिलिटरीमॅन. आता मिलिटरीमॅन तर परिस्थिती एवढी अवघड झाली मिलिटरीमॅन लोकांना मिलिटरी ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे. आपल्याकडे जनरल जर झाला तर त्या बाईला ही जर माहिती झाली तर अजून प्रश्न वाढायचे. तुम्ही आता ओपन केली. हो ना, मी ओपन करून सांगतो, लोक अवेअर तरी व्हा. याच्याने अडचणी वाढतील. अडचणी वाढण म्हणून आपण त्या गोष्टी झाकून ठेवणं. कारण हे पत्नी पिढीत सांगितलं म्हणजे अडचणी लोकांना का वाटतं आपल्या वाढतील. आपलं हे दुःख आहे कोणाला सांगू नये, पण ते दुःख समोर आलं पाहिजे. मी तर कितीतरी लोकांना सांगतो, बिनलाजासारखं सांगा. मी आहे पत्नी पिढीत, काय आहे तुम्ही लाज सोडा. लाजला थांबला तो संपला म्हणतो ना आपण, तसा लाजला तो संपला. आणि आणखी त्याच्यातून मिलिटरीमॅनचं प्रमाण कुठं वाढलं. मिलिटरी ऍक्ट मध्ये सांगूनच टाकतो त्याला जे वाटेल ते. मिलिटरी ऍक्ट मध्ये वेगळी तरतूद आहे का त्या बायांना रेग्युलर कोर्टात जायची गरज नाही. त्यांनी त्यांच्या कर्नलकडे एक ऍप्लिकेशन द्यायचं, नाही मला नवरा संभळत नाही, मला त्रास देतो, मला असं करतो, मला हा त्रास आहे, अकाउंट नंबर जोडून द्यायचा, अर्धा पगार त्याच्या खात्यावर चालू होऊन जातो, विचारपूस करत नाही काय, बऱ्यापैकी. मग असं झाल्यानंतर त्या माणसाने अर्धा पगार द्यायचा आणि तिकडं ड्युटी करून 16 वर्षानंतर आला का इकडे घर पूर्ण पॅक झालं असतं, त्याला घरात पण घेत नाही, असे लोक येऊन रडले माझ्या. आणि ते सत्यता आहे. म्हणजे जो देशाचं रक्षण करतो त्याला स्वतःचं रक्षण करता येत नाही, अशी इतकी परिस्थिती सत्यता अशा स्त्रियांमुळे येऊ शकते. त्यांना हे समजत नाही त्या प्रॉपर्टीमध्ये आणि या सगळ्या सुखापायी, क्षणिक सुखापायी, का आपण आपला नवरा देशाचं रक्षण करायला गेला. तो आल्यानंतर कितीतरी लोक सुट्ट्यावर येतात ना, महिनाभर घरात, 8-15, 3 महिने 4 महिने घरी, त्यांना घरात घेत नाही लोक. आणि एवढे लोक येऊन त्या आश्रमामध्ये माझ्याकडे रडतात का आम्ही काय करायचं, आता मी काय सांग. पण मी सांत्वन करतो, ठीक आहे तुम्ही एकटे नाही, हे 5-50 पत्नी पिढी जे त्याची व्यथा. मग असे एकदम आल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो तुम्ही दुसऱ्याचे ऐका. दुसऱ्याचं ऐकलं तरी त्याला वाटत नाही याचं बरं आहे आपलं. नाही, मला असं म्हणायचंय की बाबा आता हे स्त्रियांसाठी अशा जर काही अडचणी असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी बिल आहेत. पुरुषांसाठी असं एखादं बिल आहे किंवा तुम्ही तशी काही मागणी केली का? आम्ही मागणी केली, सुचवलंय का शासनाला? आम्ही शासनाला सुचवलेलं आहे का पुरुषांसाठी पुरुष आयोग हवा आणि त्याच्यामध्ये 50% तरी पुरुष आहे, 50% महिला ते ठेवताच आपल्याला आहे.
पण पुरुष पाहिजे आणि ते खरोखरचे पुरुष पाहिजे, महिला दार्जिनी पुरुष नाही पाहिजे. आपल्याला काही नावापुरते पुरुष एवढे झाले पण ते बाईच्याच बाजू नाही करत. त्याने जेंडर न्यूट्रल पुरुष पाहिजे का त्याने ते माणसाची बाजू पण बाईची बाजू पण ऐकून. मी म्हणणार नाही का कधी बायावर अन्याय झाला पाहिजे, बायावर पण अन्याय नाही झाला पाहिजे, कोणावरच अन्याय नाही, कोणावर पण नाही अन्याय. ते न्यूट्रल पाहिजे, कायदा न्यूट्रल पाहिजे. पण आपला कायदा न्यूट्रल नाही राहिला आणि म्हणून ही जी समस्या वाढत चाललेली आहे मिलिटरीवाल्यांची, नोकरीवाल्यांची. सरकारी नोकरीवाले तर बस आता म्हणजे थोड्या दिवसात संपुष्टात येतील. ते एवढे टेन्शनमध्ये जगू लागले का त्यांना फक्त नोकरी करायची आणि पैसे घरी देत राहायचे, बाकी काहीच नाही. बोलता पण येत नाही, म्हणता पण येत नाही आणि जर बोलला तर त्याच्यावर पोटगी लगेच चालवून देते. कारण काही डॉक्युमेंट आणायची गरज पडत नाही. जनरल असा आपल्यासारखा असला तो हिंडन, त्याला त्या कोर्टात त्या बाईला सिद्ध करावं लागेल का ते 125 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्समध्ये बाईला सिद्ध पण करायची गरज नाही राहिली. तिनं फक्त डेवी दाखल करायची आणि इंटरिम मागायची. ती त्या डेट ऑफ ऍप्लिकेशन पोटगी कधी पाहते फ्रॉम द डेट ऑफ ऍप्लिकेशन ती सुरून जाते बरोबर. आणि मग एकदा जर तिला ते पेन्शन चालू झालं का ती नवऱ्याला सोडतच नाही. त्या नवरा किती जरी परेशान झाला त्याला ती घटस्फोट देत नाही. म्हणजे काय झालं, हा माणूस एकटा इकडं तळमळत राहणार आणि बाईला त्या नवऱ्याची गरज नाही राहणार. तिला वाटल त्या गोष्टी ती करत. म्हणून अडल्ट्री वाढली, अराजकता वाढली आणि हे आपली विवाह संस्थेचं जे पावित्र्य आहे ते कुठंतरी नष्ट होऊ लागले. आणि ते नष्ट होऊ नये म्हणून माणसाच्या बाजूने एक तर कायदे झाले पाहिजे, पुरुष आयोग पण झाला पाहिजे. आणि जर असंच काही होत नसेल तर जेंडर न्यूट्रल झालं पाहिजे ना. बाईच्या बाजून माणसा कोणी गेलं ते तक्रार घेतली पाहिजे. म्हणून तिसऱ्या त्याच्यासाठी आपण आमची मेन पहिले एक मागणी केली होती मी 2014 पासून का तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये लाई डिटेक्टर बसवा कौटुंबिक वादासाठी. बाकीच्या गोष्टी तुम्ही कशा चालवा ट्रायल त्याची, म्हणजे खोटं बोलती व्यक्ती का खरं बोलती तपासणी करून आपण सगळ्या ठिकाणी आधुनिकता पुढे आणली ना. मग याच ठिकाणी आधुनिकता का नाहीये. तुम्ही कौटुंबिक वादासाठी त्याचे दुसऱ्या गोष्टी तुम्हाला जर तुमचे घर भरायचे असेल, कारण आज कोर्ट जर चालत असेल तर सगळ्या लोकांच्या पैशावर आहे. पैसा तुमचा हातात त्यांच्या. इंग्रज गेले पण हे दुसरे इंग्रज आज येऊन बसलेलेच इथं. कायदा इंग्रजाचा. आपण जरी म्हणतो आयपीसी बदल आयपीसी 1860चा होता, 1872 एव्हिडन्स होता. तर हे जे प्रकार चालू आहेत ते बदललेले नाहीये ना, ते पुढे तसेच आणलेले आहे. आता 2023 ला बीएनएस काय वेगळा प्रकार नाही केला, थोडेफार चेंजेस केले पण थोडेफार चेंजेस केले. कलम बदलले, नाव बदललं, संकल्पना तीच आहे. 498 नाव बदललं, संकल्पना तीच आहे. ते नाव कलम बदलली म्हणून असं कायद्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचं. हा, कायदे दुरुस्ती करणे, पहिले कायदे अबॉलिश करणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही झालं आपली विवाह संस्था टिकत नाही. आणि माणसं हे आपण बेटी बचाव अभियान जे चालवतोय नावाला आहे आता, पण नक्कीच मी सांगतो जसं ते आपले महाराज सांगत असते पुढे काय होईल. मायावर बाया टपलेल्या असते बऱ्याच ठिकाणी. कधी ते दगडा खाली निघले दुश्मन आहे माझे. मी दररोज पाहतो का आपला सकाळ संध्याकाळ होईन की नाही ते मी विचार करत नाही म्हणून मी ओपन बोलून टाकत असतो जी परिस्थिती मांडतो. का थोड्या दिवसात बेटा बचाव अभियान चालू करायची वेळ येईल. माणसं पोटातच बाया मारून टाकतील पोराला का पुढे काय त्रास होतो. जर असंच चालू राहिलं ना तर नक्कीच गर्भधारणा होण्यात झाला तर ते गर्भपात ते पुरुषांचे होतील, महिलांचे नाही. कायदे जर असे वाढत चालले तर. आणि त्यावेळेस माणसं कमी पडतील. त्याचे आज आपल्याला उदाहरण दिसून राहिले कंपन्यांमध्ये. जर आजच बघा तुम्ही 70% बाया 30% माणसं उरले, ते पण रात्र पाहिले, दिवसा बाया झाल्या सगळ्या. मग असं झालं तर कसं आपलं चालायचंय. म्हणून आपले कायदे हे जे आहे ते कायदे कुठंतरी बदललेच पाहिजे आणि शासनाने याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. शासनालाही घडू लागलंय आता का काय परिस्थिती असेल, बाई काय असते. आणि विवाह आणि लग्न करणं म्हणजे आज माझ्यामध्ये तरी सगळ्यात मोठा गुन्हा. एखादा कोणा मर्डर करून आला तर ते 2-4 महिने काहीतरी कुठाना करतं बाहेर येतं. पण लग्न केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ऑप्शनच त्याला बाहेर कोणी सांगू शकत नाही. तो जज पण सांगू शकत नाही, तो वकीलच सांगू शकत नाही, स्वतः सांगू शकत नाही का त्याचं कधी मिटणार. आता मी वकील झाल्यामुळे मला बऱ्याच लोक विचारते, आता आमचा वाद चालू झाला, सुरुवात झाली, मग आता कधी मिटन. मी म्हणतो भाऊ मी नाही सांगू शकत. तुमचं दोघं जर माझ्याकडे आले, संमती असली तर मी सांगन 1 महिना ते 6 महिन्याच्या आत तुमचं मिटल. पण दोघात जर वेगवेगळं आहे तर त्याला तो जज पण नाही सांगू शकत तुमचं कधी मिटणार आहे. कारण एखाद्याने मिटवलं की लगेच तो अपेलात जातो, परत त्यानं मिटवलं की लगेच तो अपेलात जातो, तर हा संपून जातो ते जिवंत राहतील. मग त्याच्या प्रॉपर्टीवर हक्कदार होते. आता बाई एकदा जर मागं लागली तर LIC सारखी येते, जिंदगी के बाद भी. म्हणजे मेला तरी त्याच्या घरच्या त्याच्या आई बापावर प्रॉपर्टीच्या हक्क मागण्यासाठी बायांनी दावे दाखल केलेले. नवरा मेला पण त्याची जे प्रॉपर्टी आहे ना मग त्याच्या प्रॉपर्टीवरती अधिकार. म्हणजे गेला का ते मेल जिंदगी भरविन जिंदगी के बाद. तसा प्रकार तो LIC सारखा त्या आता बायाने चालू केला.
आणि त्याच्यातलाच 125 जो आहे डेवी तरी संपुष्टात येतो. 400 अटीनं तरी मेल्यावर एक गोष्टी होत्या. किंवा 125 हा याच्यात काय तरतूद ठेवली, घटस्फोट झाला तरी दाखल करू शकते. म्हणजे सोडल्याच्या नंतर सुद्धा कधी का तिनं दुसरा नवरा केला तरच ती बंद होईल. आता बायाला हुशार झाल्या, तर बाया दुसरा नवरा केला तरी सांगत नाही, आणि राहायला सापडला तरी काय दुसरं लग्न करणं सिद्ध करणं म्हणजे खूप मोठं काम आहे, लय अवघड काम आहे. ठेवून घ्या ते माणूस एखादा, ते माणूस सिद्ध पोटगे त्याच्याकडून चालतं, त्या माणसाला किती दुःख होतं ते फक्त त्या माणसालाच कळतं. का आपला घटस्फोट झालेला आहे, दुसरा कोणीतरी सोबत राहू लागलाय, आणि आपण त्याला पोटगी द्यायची नाही, पोटगी दिली जेलमध्ये जायचं. म्हणजे किती माणसावर अन्याय आहे. हा अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे, आणि हा थांबणं खरंच गरजेचं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की पुरुषही आत्महत्या करतात याच्यावरून, तर पुरुषांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत, पहिला प्रश्न. आणि अशी आतापर्यंत एखादी केस तुमच्याकडे आली की जी केस तुम्हाला आजही अस्वस्थ करते, किंवा अजूनही तुम्ही त्याच्यावर रात्री विचार करता, झोप येत नाही, असं काही आहे? आम्ही आत्महत्या रोखण्यासाठी त्या माणसाचं काउन्सिलिंग करतो, त्यांना एक मोरल सपोर्ट देतो. एखादा माणूस जीव द्यायला चाललाय, त्याला टेन्शन आलेलं आहे, आम्ही त्याला रविवारी बोलवतो. त्या वर्कशॉपमध्ये रविवारी 11 ते 4 आमच्याकडे अशीच काउन्सिलिंग चालते. आणि जो खूपच वैतागलेला, त्याला वाटतं का माझ्या बायको सारखी दुनियात बाई सापडणार नाही, असे लोक खूप आल्या मला तेच म्हणते, माझी बाई एवढी डेंजर, एवढी एवढी भयानक आहे का माझ्या बायकोसारखी बाई कुठंच शोधून सापडणार. मग आम्ही त्याला बसवतो, आणि जो ज्येष्ठ पत्नी पीडित असतो क्रमवारी त्या ज्येष्ठतेनुसार मग त्याला त्याची कहाणी ऐकायला लावतो. त्याची ऐकली का हे थोडं बरं वाटायला, आपल्यापेक्षा पण कुणीतरी जास्त त्रास किती त्रास सहन करू लागला तरी तो आहे. म्हणजे त्यावेळेस तो माणूस आत्महत्यापासून होतो, हाच आमच्याकडे पर्याय. क्या तुझं दुःख मोठं नाही, तुझ्यापेक्षा पण जगात त्याच्यापेक्षा जगात किती मोठं आहे असा अनुस आला का मला माहित असं काय होतं. म्हणजे आपल्याला आपलं दुःख लहान वाटतं. आणि एखादा जर सांगायला लागला तर माणूस का कुडत राहतो मनात, ही गोष्ट सांगता पण येत नाही कोणाला, आई बापाला सांगता येत नाही. दुःख असे अवघड झाले, काही ठिकाणी घरात पण बोलता येत नाही, बाहेर पण बोलता येत नाही, कोणाला नाही सांगता येत. मग तिला आम्ही काय करतो, एखादा कदरला मी पहिल्या वेळेस तो एवढं सांगतो, कधी कधी आम्ही 5-5 घंटे त्याचं ऐकत राहतो. ते ऐकला का त्याचं पुरं बोलू द्यायचं, मध्ये मध्ये आपण त्याला वाटलं त्याला म्हणजे कदरला तरच आपण एखादा प्रश्न विचारत तुमच्यासारखा. ते बोलतच राहतो, एवढा बोलत राहतो का ते संध्याकाळी एक दिवस रात्री 10 वाजले होते मला. 11ला आलेला माणूस रात्री 10 वाजेपर्यंत बोलत होता. अरे म्हणलं अंधार पडा बाहेर, आम्ही ऐकूच लागलो का, आणि संपना ना एवढा त्रास का तो संपनाच. मग आम्ही रात्री तिथेच मुक्काम केला. तर ते, आणि त्याच्यातून काय झालं, तो म्हणे आता मला ना कशाचीच भीती वाटणार. कस काय, सगळं सांगितलं ना, सगळं सांगितलं. म्हणून आम्ही म्हणतो मन मोकळा करून टाकलं त्याने. आणि मन मोकळा जर केलं तर माणूस आत्महत्या करत नाही. आत्महत्या कोण करू लागले, ज्यांचं मन मोकळं होत नाही ते कसं कुडत राहतो, हे झालं काय होईल, हे स्त्रिया रडतात, व्यक्त होतात, आरडाओरडा करतात. पुरुषांना असं जवळ रडता येत नाही, ओरडता येत नाही. माझ्या मते संसाराची काळजी ही पुरुषांना जास्त आहे, स्त्रियांना नाही आहे, माझं मत आहे. बऱ्याच वेळेस मी माझं मत मांडताना पण मला बऱ्याच बाया शिवाय देत्या, किंवा आता माझ्या नंतर माझ्या बायकोनं सोडून दुसऱ्याच्या बायका माझ्यावर गुन्हे दाखल करायला लागल्या तर मागं म्हणजे माझं झालं. मी तोच प्रश्न विचारणार होतो. तुम्ही जगातले का अशा संघटनेचे अध्यक्ष आहेत की जी जगावेगळी संघटना आहे, म्हणजे खरं हसावं का रडावं असा प्रश्न आहे, तो गंभीर आहे. म्हणजे आपल्याला हसू जरी येत असलं तरी, पण पत्नी पीडित पुरुष संघटनेचे अध्यक्ष आहेत तुम्ही. तर याच्यावरून तुम्हाला कुणी स्त्रिया किंवा सोशल मीडियावर कुणी ट्रोल करतं, किंवा तो अनुभव कसा आहे? इतके ट्रोल करते का मला बऱ्याच वेळेस जवळचे मित्र आता ते येऊन सांगतात, एखादी जर आम्ही ती वट पौर्णिमा नाही का, पिंपळ उलट्या फेऱ्या वगैरे मारतात तुम्ही, हे पत्नी ज्या म्हणजे बायका, आता आमच्याच बायका जातात तिथे करता म्हणून, ज्या पत्नी 11,000 काय जात नाही का, 11,000 पत्नी पिढी त्या काय जात नाही का, त्या पण जातात, दुसऱ्या पण जातात. अरे मग नवऱ्याला एवढा त्रास द्यायचा ते करायचं म्हणून आम्ही 2017 पासून ती कन्सेप्ट आणली पुढे. एवढ्या वर्षापासून सावित्रीने हे केलं ना, ते सावित्रीने नवऱ्यासाठी हे केलं. ही सावित्री म्हणून जर तिथे जात असेल तर नवऱ्याला एवढा छळ असतो का नुसतं बायकोचा जो त्रास ज्याला होतो ना, त्याला वाटतं या जाचातून आपण कधी मोकळा हो, झोप येत नाही रात्र रात्र, कधी काय होईल डचकूनच दिसतं. तर मग त्याच्यासाठी आपण 108 फेऱ्या मारला. त्या टायमाला सुरुवातीला मला इतक्या लोकांनी ट्रोल केलं, शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, कारवाई करायच्या धमक्या दिल्या. पण मी काय सांगितलं, मला महिला आयोगाकडून नोटीस स्त्रियांनीच दिल्या, माणसांनी पण दिल्या, सामाजिक संघटना दिल्या, माणसांनी तर खूप ट्रोलिंग केलं. हे माणसातच नाही, हे असे तसे, ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी होत्या. पण आपण काय,
आपल्याला त्या गोष्टीचे ना कोण काय म्हणतं मी त्याच्याकडे बघत नसतो, त्याचा विचार नाही कधी आपला विचार करतो. लोक काय म्हणतील म्हणून आपण ते, मी तर खाली त्या कॉमेंट पण वाचत नाही, लोकांना आणले थोडं वाचतो तिथंच सोडून जाऊ, तिथं जाऊ, ते वाचायचं नसतं ते म्हणून त्या लोकांना काय म्हणायचं. तर ते पिंपळ पौर्णिमेच्या वेळेस दरवेळेस त्या गोष्टी आता थोडं वळणी पडलं, लोकांना कळू लागलं का आपली कन्सेप्ट काय आहे. जर कधी 7 फेऱ्या मारून जर 7 जन्म किंवा त्याला दीर्घ आयुष्य मिळत असेल तर पिंपळ पौर्णिमा केल्यानंतर आम्ही उलट्या 108 फेऱ्या पिंपळाला मारतो. पिंपळात मुंजा आहे, तर त्यांना ते मिळत असेल तर नक्कीच देवा आमचं ऐकन आणि या अशा जाचातून मोकळा करून अशी बाई तरी सोडीन ना, तिने घटस्फोट घेऊन तिला काय करा, आम्ही म्हणणार नाही तिला काय करा, आमच्याला मोकळं करा. म्हणून मी बऱ्याच वेळेस मागणी धरत असतो, कौटुंबिक वाद जर कोर्टात गेला तर तो कुठेतरी लिमिटेशनच्या आत आला पाहिजे. सपोज जर माझा आज जर एखाद्याचा कौटुंबिक वाद सुरू झाला तो मॅक्झिमम 2 वर्षाच्या आत त्याची ट्रायल पूर्ण झाली पाहिजे. 2 वर्षानंतर त्याला माहिती पाहिजे की त्याचा घटस्फोट होईल किंवा तो जन्मायचा आहे, हे प्रकार थांबतील. याला लिमिटेशन नाही राहिलेलं आहे, लॉ ऑफ लिमिटेशन मध्ये ते येतच नाही, कंटिन्यू चालवतच राहतो, म्हणून तो प्रकार तसा होतो. बरोबर. चित्रपटामध्ये मालिकामध्ये सगळीकडे असंच पात्र दिसतं आपल्याला की ते पुरुषी पात्र आहे आणि स्त्रीवर अत्याचार करते. तर ती जी मीडियाची भूमिका आहे की बाबा पुरुषांवर अन्याय होते हे कोणतंच मीडिया दाखवत नाही, मालिकातून नाही, चित्रपटातून नाही, सिरियल मधून नाही, कशातूनच नाही. तर त्याच्याबद्दल काय सांग. त्याच्याबद्दल मी असं सांगाल की त्याच्यामध्ये काय होतंय, सगळ्यांना असं स्वतःवर अन्याय होतो. हे माणूस जे आहे, माणसाचा जो माणूस आहे तो तिथं जागा होतो. ते पात्र घ्यायला पण कोणी लवकर तयार होत नाही, जसं आमच्याकडे यायला तयार होत नाही. बरोबर. तसं माझा त्या पत्नी पीडित व्हायला सुद्धा तिथे लोक कोणी तयार होत नसत. बऱ्याच वेळेस मला पण या ठिकाणी म्हणलं ते त्या सोनी टीव्हीवर मला बोलवलं होतं, मी येसाल का म्हणलं आहे ते आहे ना, त्यात काय पत्नी पीडित व्हायला. पण त्या ठिकाणी माझं तर मत असं आहे का त्या ठिकाणी नाही दाखवायचं पहिलं कारण ते असू शकतं का कोणी पत्नी पीडित आहे मी हे म्हणून घ्यायला या ठिकाणी ते तयार होत नाही. लोकांची जी मानसिकता आहे ती अजून बदलायला तयार नाहीये का महिलावर अन्याय होतो आणि तो पुरुषावर पण होतो, ते दोघांवर होतो, हे अजून तरी ऐकायला तयार नाही. कळू लागलं सगळ्याला पण आता वळत नाही, कळायला फॅक्ट सगळ्यापर्यंत ती पोहोचलेली आहे, फक्त ते वळण पडलायला अजून वेळ लागणार. म्हणून त्या ठिकाणी चित्रपटात किंवा या ठिकाणी अजून ते दाखवायला, आणि लोक घाबरता पण. आता असं एवढं बोलायचं म्हणलं, एखाद्याला जर बोलायचं म्हणलं असं तर ते बीच करायला लागतं, घाबरा लागेल, नको नको असं बोललं तर बाया विरोधात जातील, बाया हे करतील. पण तुम्ही किती दिवस जा विरोधात, त्याच्यात ते घाबरणारे कारण लोक मरू लागले, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर. म्हणजे स्त्रिया सुरक्षित असायला पाहिजेत असं आपण म्हणतो, पुरुष सुद्धा सुरक्षित असायला पाहिजे. स्त्रिया सुरक्षित असल्या पाहिजे आणि पुरुष देखील सुरक्षित असले पाहिजे. आज पुरुष एकदम असुरक्षित झालेले आहे, ते रात्रंदिवस. काही लोक तर घराच्या कड्या लावून, आमच्याकडे उदाहरण येते ना, लोक रात्री घराच्या कडी लावून झोपतात, कधी बाई कधी त्याचं काम करून टाकेल त्याचा हे नाही राहत, कारण तो धाका मारितो मधून कडी लावून झोपतो. आणि मग याचा एवढा धाक कंटिन्यू असतो, झोपायचं कुठं. काही तर ड्युट्या करून जाते ना, तर गेल्यानंतर बाया दार उघडत नाही, असे पण आपल्या यमळोदलाचे प्रकार झालेले आहे. घरात 12 वाजता जायचं, तिनं दाराच उघडायचं नाही, बस ते बाहेर झोपते दारामध्ये. आणि जर झोपायचं ते एका रूम मध्ये असेल तर एका रूमला त्याने कडी लावून कधी त्याचा जीव घेईल, आणि त्याचे असे प्रकार समोर येऊ लागले. पण ते कुडत किती दिवस राहायचं, लोकांनी किती दिवस. म्हणून माझं सगळ्यांनी हे सांगणार राहतं का तुम्ही काय करा, आता लाजू नका, जे झालं ना अन्याय जे आहे तुमच्यावर सांगून टाका, सांगा, इथं सांगा, कोर्टात सांगा. पार्टी पर्सन लढायचं मी आता लोकांना शिकू लागलो, मी वकील झालो म्हणून मी काय प्रोफेशनल करायला, मी व्यवसाय करायला वकील झालो, व्यवसाय केल्यामुळे मी पत्नी पिढी झालो. ज्याच्यावर जास्त, ज्याच्याकडे व्यावसायिक होईल, ज्याला पैशाची हाव राहील, त्याच्या मागे ते लचन लागतात. ज्याच्याकडे पैसे नाही त्या बाया लगेच मोकळून सोडून द्यायला लागत आहे. तसे पण होऊ लागले नाही का, याच्याकडे काही नाही म्हणत, ते जाऊन सांगते याच्याकडे काही नाही, मला घटस्फोट. मग ते लोक जातात. तसं ते कोणावर आहे, ज्याच्यावर पैसा आहे त्याच्याकडे होता, म्हणून तो काय व्यवसाय नाही. मी लोकांना शिकवतो. बरेच लोक माझ्या विरोधात जाते, मला बोलते. आता मी उभं राहिलो त्या लोकांनी त्यासाठी मला पाळलं, कायसाठी, हे आपले गिराईक घालतो. बरोबर. मी त्यांना सांगत असतो का तुमचे गिराईक नाही, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं. तुम्हाला कुठं पैसे घ्यायचे घ्या ना, पण कौटुंबिक याच्यामध्ये तुम्ही लोकांना सहकार्य करा. कायदा एक तर नाहीये, तुम्ही माणसाच्या बाजूने तुम्ही तरी उभे राहा, आणि तुम्ही या गोष्टी करताना पैसा बघू नका, त्याची जिंदगी बघा. आणि तशाच्या झालं का लोक त्याच्यामुळे मरू लागले, कारण कुठंच न्याय नाही भेटत, मग तो सुसाईड करतो. म्हणून आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढतं. म्हणून माझं मानणं असतं लोकांना का तुम्ही घाबरू नका, समोर या आणि झालेला अन्याय आपण समोर. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊ आणि मग नंतर तुम्ही तुमचं मत शेवटी एक सांगा, संदेश. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जर उद्या तुमचं म्हणणं शासनाने ऐकलं आणि पुरुष हक्क आयोगाची स्थापना झाली तर पहिलं काम तुम्ही काय कराल, किंवा त्या आयोगाचं एखादं पद तुमच्याकडे आलंय समजा, तर तुम्ही काय कराल?
पहिलं काम काय कराल? काम जर माझ्या हातात जर म्हणजे असं वाटलं ना, अधिकार जर आला, तर मी पहिलं काम काय करण, हे जेंडर सगळे लॉज जे आहे ना ते जेंडर न्यूट्रल करून टाका. म्हणजे मग माझ्यावरचा लोड कमी होईल. सगळ्या भारताचा लोड सध्या सगळ्याचा लोड कमी होऊन जाईल. लोड एक साईडला जर जेंडर न्यूट्रल लॉज झाले तर सगळ्यांवरचा लोड कमी होऊन जाईल. आणि माझं म्हणजे मी प्रत्येक वेळेस निवडणूक लढतो, माझ्या डोक्यात तेच असतं. मी आमदारकी लढलो, माझ्या डोक्यात तेच असतं. प्रत्येक निवडणूक लढून मी करायचा प्रयत्न हे करतो की माझ्या डोक्यात एकच आहे की मी ज्यावेळेस काहीतरी माझ्या हातात अधिकार येईल किंवा मी त्या अधिकाराच्या जो बसन मी काय ते पहिले न्यूट्रल करून टाकेन. म्हणजे बाईवर पण अन्याय होणार नाही, माणसावर पण अन्याय होणार. मग माझं काम ते राहील. म्हणजे स्त्री पुरुष समानता राहील, स्त्री पुरुष समानता राहील. आणि तरच आपली विवाह पद्धत पण टिकन आणि संस्कृती पण टिकन. आता संस्कृती पण गडबडली, विवाह संस्था आजच धोक्यात आलेली आणि ते पण कुठंतरी थांबा. समाजामध्ये अनेक म्हणजे आता तुमच्याकडे जे ओपनली आलेले इथं ते पत्नी पीडित आहेत, सिद्ध आहे. पण असे अनेक जण आहेत की जे व्यक्तच झालेले नाहीत किंवा मनातल्या मनात ते मनाला खात आहेत. त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना ती समस्या सुटत नाही किंवा ते व्यक्त होत नाहीत किंवा त्यांना व्यासपीठ मिळत नाही किंवा त्यांचं तिथपर्यंत हिंमत होत नाही सांगायची किंवा भीती लाज काही म्हणा. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांच्यासाठी मी हा संदेश देईल का आपण जे घाबरू लागलो आहे, आपल्याला वाटतं का आपण समाजात सांगितलं ना, मी पत्नी पिढी सांगितलं ना माझी इज्जत जाईल, कारण माझी बायको माझ्यावर हे होईल, माझ्या बायकोनं असं सांगितलं तर माझ्यावर हे होईल. तसं न करता माझं त्यांच्यासाठी सांगणं राहील का झालेला अन्याय आपण सरळ सरळ समोर समोर सांगा आणि त्याच्यातून काहीतरी आपली सुटका होईल. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे का आपण झालेल्या अन्यायाला दाबून नाही ठेवलं पाहिजे, असं त्यांना माझं सांगणं राहील. आणि समोर आले पाहिजे लोक, असं माझं सांगणार आहे. बरं. आपण बऱ्याच वेळेस बघतो की स्त्रिया पोलीस स्टेशनला जातात, त्यांच्या तक्रारी देतात की माझ्यावर अत्याचार झालाय, विनयभंग झालाय किंवा बलात्कार झालाय, अशा तक्रारी असतात स्त्रियांच्या. पुरुषांची अशी काही तक्रार आहे किंवा झाली, तुमचं एखादं उदाहरण तसं? पुरुषांच्या पण अशा बऱ्याच ठिकाणी तक्रारी होत आहे. माझ्याकडं 2 उदाहरणं आहे, म्हणजे चांगले मोठे मोठे आहे. तर एक वेळेस काय झालं, आपल्या तिथलंच आहे, तर नाव सांगत नाही, पण त्या ठिकाणी 2 भाऊ होते, एक मोठा भाऊ आणि लहान भाऊ. तर मोठ्या भावाचं लग्न झालं आणि लहान भाऊ लग्नावर झोपता होता. आता त्याची जी वहिनी होती ना, तिचा त्या लहान भावावर जीव आला. बरं. आणि मग ते चान्स शोधत होती आपल्याला एकटं याला कधी पकडायचं. तर चुकून होकून दुर्दैवाने एक दिवस ते एकटं सापडलं आणि हे सगळे गावाकडे गेले आणि ते एकटंच होते. ते 2 जण घरी होते. तर त्या बाईने 4 वाजता उठली आणि त्याच्यावर बळजबरी करायला लागली. इतकं अति झालं, ते पोरगं कदरलं आणि त्याने मला पहाटेच फोन केला 5ला. फुलारे सर असं असं झालं म्हणे. तर म्हणलं आता हे तर दुःख अवघड झालं, तू कडी लावून घे म्हणलं भाऊ मधली, कस तरी करून कडी लावा म्हणलं. त्याने लावली. मग आता ते लावल्यानंतर ती बाई बाहेरून दांगडा करू लागली आणि त्याला दम देऊ लागली. नंतर तू जर असं कर उघडलं नाही तर एवढे ब्लॅकमेलिंग करू लागले, इतकं टॉर्चर करू लागले त्याला. त्याने त्याचं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. का शेवटी हे ना तुझी बदनामी करण, तू असं म्हणला मला, तसं म्हणला, एकटा पाहिला, हे केलं ते केलं. मग ते मला सांगू लागलं, साहेब आता तुम्हीच काहीतरी करा. मला 112ला कॉल कर. त्याने 112ला कॉल केला. पोलीस म्हणते असं होतं का कधी, असं असतं का? म्हणजे लोकांना सत्यता हेच नाही वाटू लागले ना. मग ते एकदमच कदरलं आणि ती जोराजोरात लाथा मारला. मग असं हे झाल्याच्या नंतर आणि याला धाकधूक ना आता काय होईल ते किती, म्हणजे त्याला ते समस्या त्याच्यावर आले, ते बदनामी किती होईल. सक्का भाऊ आहे, आई वडील आहे, हे नाटक होतं. माणसाला वाटू लागलं बाईने किती सोडा. मग ते झाल्यानंतर शेवटी मी पोलीस स्टेशनला फोन केला सकाळी 5:30ला. बिचाराने उचलला आणि उचलल्यानंतर मी त्याला ती कहाणी सांगितली. साहेब म्हणलं एवढं बेकार, तुम्ही तत्काळ कोणीतरी पाठवा, नाही काही आहे ते तर पहा काय आहे ते. माणूस पोरगा नाही तर ते त्यानं जर मध्ये जीव दिला तर काय होईल. तेव्हा पोलीस आले आणि पोलीस येऊन त्या ठिकाणी हे केल्यानंतर ती बाई दांगडा करायला लागली जोरात. त्यानं असं केलं तसंच सुरू झालं ते उलट. पण मग जे काही परिस्थिती सत्यता होती मी पण सांगितली होती. त्यांनी ते पोलीस स्टेशनला जाऊन नंतर दोघांनाही घेऊन गेले. दोघांना घेऊन गेल्यानंतर त्यांनी ते ऐकलं बिचाऱ्याने आणि त्या ठिकाणी काही नाही केलं, न्यूट्रल, याचा नाही त्याचा नाही केलं. नंतर मग मी दुपारून गेलो, म्हणलं गुन्हा दाखल करा ना. जर तुम्ही बाई आली तिने जर नुसतं पाहिलं म्हणलं तर तुम्ही गुन्हा दाखल करता. अरे त्या पोराला घंटाभर त्या बाईने एवढं छेडलं, बाहेरून हे केलं. जर ते तिच्या तावडीत आलं असतं तर काय केलं असतं. बरोबर. मग तुम्ही त्याच्यावर त्या बाईवर गुन्हा दाखल करा. नाही म्हणे आमच्याकडे तरतूदच नाही, आम्ही करू शकत नाही, आम्ही हेच करू शकत नाही. आणि करायला पण मग तिची बदनामी होईल, याची बदनामी होईल.
खूप समजावलं. दोघांची बदनामी. ते पोरग पण म्हणे माझं पुढे लग्न होणार नाही. लग्नाचं होतं ना ते. शेवटी घाबरला बिचारा. आता ते नाही म्हणल्यानंतर मी काय बळजबरी म्हणू त्याला, बरोबर. मी काय जोर त्याच्यावर धरला नाही. ठीक आहे म्हणलं. पण मग याच्यानंतर सावध, त्याच्यानंतर त्या बाईने त्या लोकांवर एवढ्या केसेस केल्या, बरं, का एवढ्या केसेस केल्या का तिला पाहिजे ती रक्कम त्यांनी दिली आणि तिला मोकळं करून टाकलं. पण बापरे. छळ करून करून मोकळं केलं. आता दुसरं एक उदाहरण, आपल्या तिथलं एक मोठे वरिष्ठ अधिकारी बरं, होते म्हणजे आहे ते आज बी. त्यांना पण अशीच त्यांची कहाणी होती. बरं, 2 मुलं होते. 2 मुलाच्या नंतर मोठ्या मुलाचं एकदम एक्झॅक्ट कहाणी 2 माझ्याकडे सारखे उदाहरण आले. तर माणूस इतक्या वरिष्ठ लेवलचा आहे, तर त्याचा मुलगा मोठ्या मुलाचं लग्न केलं आणि त्या पोरीचं लहान मुलावर जीव आला. बरं, ते पण असंच. पण तिनं डायरेक्टच बोलून दाखवलं घरी, जर तुम्ही याला माझ्यासोबत येणे दिलं तर म्हणजे तुम्ही सगळ्याची बदनामी केली. बरं, आता एवढं ओपन बोलल्यानंतर त्या माणसावर काय बितली, आणि तो असंच म्हणे किती मोठा, आम्हाला काही सांगायचं. मग ते एवढं परेशान झालं, ते पोरग जीव द्यायला मोठा, त्याची बायको होती, बरं, ते जीव द्यायला आणि वैष्णोदेवीच्या मंदिराच्या जवळ सापडला. ते कोणातरी त्याला सांगितलं इकडे पत्नी पीडित आश्रम म्हणे. मी त्याला रात्री 1 वाजेपर्यंत त्या वैष्णोदेवीच्या गार्डन मध्ये घेऊन गेलो. बरं, तू जाऊ दे म्हणलं, बदनामी जाऊ दे, हे जाऊ दे, ते जाऊ दे, कशी सोडायची, आपण त्याचं काम करू, काय करायचं. पण तू आता घाबरू नको. नंतर त्याला आश्रमात नेलं आम्ही, 2-3 दिवस ठेवलं तेवढ्या मोठ्या माणसाच्या पोराला. बरं, मला सुद्धा म्हणलं अरे काय. नंतर म्हणलं खोटं बोलतं खरं बोलतं. मी त्याला फोन लावला रात्री, ते रडा लागलं. ते बरं, मी सांगू कोणाला म्हणे, मी लय मोठा आहे, पण हे दुःख एवढं मोठं झालंय का ते असह्य झालं म्हणे आम्हाला. मग कायद्याचा धाक बघा किती किती म्हणजे अराजकता कायद्याने माजवली. आणि असं जर प्रकार असेल त्याने काय करायचं. मग शेवटी बिचाऱ्याने त्या बाबाने इथून बदली करून घेतली, कारण बदनामी काय होती, बरोबर, ती बदली करून घेतली. आणि आजूबाजूलाच आपल्या तालुक्याच्या आजूबाजूला असतो त्या एका मोठ्या पदावर आहे. आणि असा प्रकार जर राहिला तर ते कायद्यापासून कोण नाही, कायद्याचा लय मोठा रक्षक होता तो. त्याचे जर हे आले तर आपल्यासारख्याचे हाल म्हणजे विचारायचं काही सोयच नाही. अशा पद्धतीचा माणसाच्या पाठीमागे हे होतं. आणि तिसरी एक महत्वाची एक गोष्ट होती की एकदा आता मॅटर माझ्याकडे कोर्टात आलं होतं. आता कोर्टात आलं तर आता ते कोणी वकीलपत्र घेत नव्हतं. आता वकीलपत्र नाही घेतले. मी म्हणलं असं कसं काय, एखाद्याला दे पैसे बाबा घेईन. ते लोक पैसे बी नाही म्हणत, पैसे नको तर वकीलपत्र नको, कारण त्यात आर्ग्युमेंट करावं लागते. मग आता ही गोष्ट काढायची काय. तर मी बघितलं ते आलं तर 2-4 दिवस मला पण सांगत नव्हतं, माझा लईच अवघड प्रॉब्लेम आहे, माझा लईच अवघड प्रॉब्लेम आहे. आता लोक बऱ्याच दिवस आमच्याकडे आले बी ना, जनरल आला सुरुवातीला चांगले, असं वाटत नाही ते पत्नी पीडित असत, ते आपलं चुलत भाऊ आहे, मामाच्या पोराचं हे झालंय. आणि कधी ते स्वतःवर येतं त्याला कळत पण नाही, मला हे त्रास देते, ती बोलता बोलता जेवून जातं, ते मला अशी करते तशी अशी होऊन जातं. ते तासभर सांगितलं माझा सुरुवातीला चुलत भाऊ मावस भाऊ त्यासाठी आलो असं केलं जर, आणि डायरेक्ट तो स्वतःवर येऊन जातो. मग मला ती अशी करते, मग मला अशी करते, मग रात्री आहे मग यायचे मग लोक यायचे पीडित यायचे त्याला सुद्धा भान राहत नाही सांगताना, ते बोलता बोलता स्वतःवर येऊन जातात. मग का नाही, मग आम्ही त्याला सांगतो बाबा याच्या त्याच्यावर लोटल्यापेक्षा जी सत्यता आहे तू खरं खरं सांग, आपण त्यातून बाहेर पडू. मग तशाच पद्धतीचं हे 2-4 दिवसांना माझ्याकडे चक्रावर मी ती फाईल बघितली. आर्ग्युमेंट करणं एवढं अवघड कठीण बात होती. शेवटी मी ते कोर्टाची परवानगी घेतली. मला साहेब ओपन कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करणं शक्यच नाहीये, तर तुम्ही काय करा, मला एक तर परमिशन द्या, अदरवाईज इन कॅमेरा घ्या, 164 स्टेटमेंट घेतात तशी मी आर्ग्युमेंट करतो. कोर्ट म्हणे तशी घेता येणार नाही, 164 मध्ये आपल्याला बसवता येणार नाही. पण एक काम करा, तुम्ही दुपारून आर्ग्युमेंट करा, दुपारून गर्दी कमी राहते ना. तर म्हणलं ठीक आहे. मग आता सुरुवात लग्न असं झालं, हे झालं ते झालं. मग मी त्या त्रासावर आलो का त्या बाईचा, ती बाई काय त्रास देत होती याला, याच्यावर एवढे अलिगेशन केले होते. तुझं तुझ्या आई बरोबर लफड आहे, बापरे, तुझं तुझ्या मावशी बरोबर लफड आहे, आई बरोबर असं होतं, आई घरात नाही आली पाहिजे, आईला तू फोन नाही लावायचा, आईला तू व्हॉट्सअप चॅट करतो, आईला तू असं करतो, आई आली म्हणजे तुम्ही 2 जण हे करताय. खूप भयानक अलिगेशन केले. आता ते अलिगेशन करून सत्यता काहीतरी वेगळीच होती. आता हे सांगणं म्हणजे मला इथं बी अवघड गेलं चाललंय आणि तिथे पण अवघडच गेलं, तरी शॉर्टकट सांगायला काय हरकत नाही, सांगायला पाहिजे, समाजापुढे आलं पाहिजे. ते बिचारा नंतर मग मी तिथपर्यंत आल्यानंतर मी पॉज घेतला. साहेब म्हणलं पुढे लय अवघड, मी लिहून देतो कागदवर, म्हणलं रिटर्न आर्ग्युमेंट देतो.
म्हणे आता कोर्ट आहे, सांगावं तर लागलच. आता कोर्टात आपण जर गेलो ना, आपण जर म्हणलं हे असं केलं, आपण 323 जरी बघितली, असं केलं त्यानं मला असं अडवलं, मला शिवीगाळ केली, लय घाण शिव्या दिल्या, पण ते काय शिव्या दिल्या हे सांगावं लागतं. तेव्हा तर काहीतरी होतं. कोर्ट म्हणे तुम्ही ठीक आहे थोडकट का होईना सांगा ना काय झालं. मग त्या माणसाची परिस्थिती अशी होती का ते बाई त्या माणसाला म्हणजे दिवसातून त्या बाईला 4 वेळास तो माणूस लागत होता, पाहिजे तेवढा वेळ. एक कोणतं तरी पावडर देत होती त्याला, ती पावडर द्यायचं, दुधाचा ग्लास द्यायचा, त्याच्यात ते टाकायची. तो म्हणे 4 घंटे माझ्या डोकंच उतरत नव्हतं, एवढी भयानक हाल. आणि तिला वाटण तोपर्यंत त्याने तिच्याबरोबर ते करायचं. आणि त्याच्यानंतर तिनं सकाळ दुपार संध्याकाळ जात आहे. तो म्हणे मी असा कदरून गेलेलो आहे की बाई पाहिली तर माझ्या मनात धडकं भरू लागलं म्हणे. आणि नाही केलं का तुझ्या आई बरोबर आहे, तुझ्या बहिणी बरोबर आहे, मी करू काय म्हणे. मग त्याच्या गोष्टीला विलास पण होता ना. मग मी कोर्टाला जेव्हा सांगितलं, मला सगळ्यात अवघड काम साहेब हे आहे. ते माणसाला माहिती असं की एवढं अवघड काम आहे, एवढं काम जर ते करायला लावत असतं आम्ही काय करायचं साहेब म्हणलं. आणि कोणाला सांगावं आम्ही, हे दुःख असं भयानक आहे की आम्ही सांगू सुद्धा शकत नाही म्हणलं. साहेब म्हणलं 6 महिन्यापासून, त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणी आर्ग्युमेंट करत नव्हतं. बिचाऱ्याने ऐकलं, ठीक आहे म्हणे. आणि ते मॅटर तिथे डिसमिस झालं. पण पोटगी चालू होती तशी. नंतर ते इतकं ती बाई एवढी चिडली ते जो वकील होता तो आज मला, तुम्ही वकीलपत्र घेतलं होतं, वकीलपत्र घेतलं होतं. ती बाई एवढी चिडली, एवढी म्हणजे भयानक चिडली त्याच्यावर. दुसऱ्या दिवशी त्याचा जीवच घ्यायचा, ते पळून गेला. आज मलाही माहित नाही तो जिवंत आहे का मेला काय. त्याची मिसिंग कंप्लेंट मी 2-4 दिवसानं कोर्टाला त्याची मिसिंग कंप्लेंट कोर्टाला तुम्हीच दिली, मी नेऊन दिली. साहेब म्हणलं माणूस आमचा गेला. आजही तो माणूस कुठं आहे ते मला माहित नाही. माझ्या मनामध्ये हे असतं का ते पोरगं कुठं गेला असं. एवढ्या लोकांसमोर चौ गेली, कोर्टासमोर गेली, आणि तेवढं करून कायदा बघा, मॅटर डायरेक्ट डिस्पोज नाही झाला. ते मॅटर तिला तेवढ्या पुरतं ते डिसमिस झालं, पोटगी कंटिन्यू राहिली. त्या बाईने एक्झिक्युशन दाखल केलं त्याच्यावर, 498 केले. ते आई बापाला नोटीस जाते, एक्झिक्युशनचे वकील पोलीस त्याला शोधू लागले. दुसऱ्या दिवशी ते पोरगं गायब झालं, आजपर्यंत अजून आलं नाही. झाले आता 7-8 महिने होत आले, त्याचा कुठं तपास लागत नाही आम्हाला. पोलीस स्टेशनला कोर्टामध्ये पुढच्या डेटला मी गेलो, म्हणलं साहेब आमचा माणूस आहे ना, त्या दिवशी तसं झालं, आमचा माणूस हरवला. कोर्टाने मॅटर डिस्पोज करून टाकलं, पण पोटगी कंटिन्यू ठेवलं. कायदा जर तेवढा जर हे असता तर कायमस्वरूपी जर ते मॅटर संपला असता तो माणूस जिवंत राहिला असता. किंवा मला आज जिवंत आहे का नाही कॉमेंट आपण काहीच नाही करू शकत, अजूनही सापडत नाही मला तो कुठं असता. आणि त्याच्यानंतर मग तो वकील माझ्याकडे एवढा वेळ आला, तुम्हाला काय लागलं ते घ्या, पण ते पोरा शोधून आणा. आणि मी घटस्फोट द्यायला लावतो. त्या पोराची अवकात नव्हती, तेवढे पैसे ती पोरगी मागत होती. मी घटस्फोट द्यायला लावतो म्हणे, पण पोरगा आणा म्हणलं मी कुठून आणणार. ज्यावेळेस मी म्हणत होतो काय तुला 1-2 लाख रुपये घे आणि सलटो बाबा, त्याच्याकडे नाही पण करा इकडे तिकडे कुठं ना करून. त्याची आई म्हणे मी दागिने मोडते, त्याच्या बापाला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, घरात पडू नये. म्हणजे त्या माणसावर काय बेतली असं विचार. एकूण आड एकूण वेर सांगावं तर नाही करावं ते, म्हणजे माणसाने करायचं काय. आणि असे अलिगेशन सांगता पण येत नाही ना कोणाला. नंतर तो गेल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाला त्रास झाला. त्याच्या कुटुंबाला एवढा त्रास होतोय का पोलीस आता त्यांच्या 498 तशीच राहिली ना. तो गेला, 498चे वॉरंट तिथं जाता, त्याच्या नावाने तिथं जाता. पण मग आम्ही आता कोर्टाला काय करू लागलो, माणूसच नाही, मूळ माणूस. तुम्ही यांना धरून काय करता, तो तर आला पाहिजे समोर. आणि तो जर नाही आला, तो जर मेला गेला असेल तर बाकीच्या काय गोष्टी करायच्या. म्हणजे त्या एका कायद्याच्या कचाट्यामुळे जर तो माणूस कोर्टासमोर बी जाऊन मरत असेल तर किती भयानक परिस्थिती आहे. कोर्टाने तेवढी सहानुभूती दाखवली आणि ही हिंमत कोणीच कोर्ट वकील करणार कसं जाऊन तिकडं. पण तरी मी खूप कमी प्रमाणात सांगितलं. म्हणजे पत्नी पीडित पुरुषांच्या व्यथा अशा आहेत की कोर्टापर्यंत जाऊन सुद्धा न्याय मिळेल किंवा तो प्रश्न मिटेल हे सांगता येत नाही. कोर्टाने त्या ज्या गोष्टी तेवढ्या बसून तेवढंच करू शकतं. कोर्टाच्या अधिकारात जर असतं तर कोर्टाने ते डिसमिस केलं असतं. बरोबर. पण कोर्टाला नाही ना अधिकार ते. म्हणून कायदे न्यूट्रल झाले पाहिजे. आणि जेंडर न्यूट्रल नाही कायदे झाले ते अशी जी परिस्थिती आहे ते मला आजही भेडसावतं. माणूस मेला असन का जिवंत असन, मेला असन का जिवंत असन, कुठं असेल काय असेल, आणि त्या बाईला काही चिंता नाही. फक्त मला आज आला पाहिजे, मी त्याला असं करेन. एक्झिक्युशन दाखल केलं, माणूस आहे का जिवंत ते माहित नाही, त्याच्यावर एक्झिक्युशन दाखल केलं. आणि 15-20 दिवसाला त्याच्या घरी नोटीस जाते, पोलीस घेऊन जाते. कुठं आला का. आणि जर कायम संपला तर काय करायचं. संपला का आहे ते माहित नाही मला, पण आहे ना तशा गोष्टी. अशा भरपूर काही गोष्टी आहे त्या ओपनली सांगणं म्हणजे एकदम मोठ्या काळजावर दगड ठेवून सांगण्यासारख्या गोष्टी आहे. पण ह्या काही गोष्टी आता बऱ्याचशा गोष्टी काय होत्या, आम्हाला कोर्टात एखादं आर्ग्युमेंट केलं आणि ते बाहेर ओपन सांगू शकत नाही.
ते एकाने केलं होतं पुण्याचे, त्याच्यावर किती लोकांनी ॲलिगेशन केले होते. बरं बरं. पुण्यामध्ये जे झालं लोकांना ते आर्ग्युमेंट बाहेर नाही सांगू शकत, हम्म. पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्या गोष्टी बाहेर आता किती दिवस दाबायच्या. बरोबर. म्हणून लोकांना माझं एक सांगणं असतं का तुम्ही जे दुःख आहे ना हम्म. ते सरळ सरळ बाहेर म्हणजे सांगा. अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन सहन करणारा जास्त मोठा आहे. गरीब असं. पत्नी पिढीत एवढे झाले का दाड 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 जर लोकांनी सगळे जर बाहेर आले तर कायदा बदलायला वेळच नाही लागणार. जर सगळ्यांना ज्यांना ज्यांना त्रास आहे तो जर बाहेर आला ना, हे जे आज जे एकतर्फी कायदे आहे ना त्याला वेळ नाही लागणार. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, लाजू नका समोर या, लाजू नका समोर या. तरी शेवटी गेले का ते 2-4 असतील लोक राहतात, 10-20 लोक आपले आंदोलन. म्हणून आपण वेगवेगळे आंदोलन करतो. कधी शीर्षासन करतो, कधी पारायण करतो, कधी पिंपळ पौर्णिमा करतो, अशा प्रकारचे आंदोलन करतो. त्याचं कारण आहे. बरोबर. खरं तुम्ही जे काम करताय ते पुरुषांसाठी खूप मोलाचं आहे. म्हणजे पुरुषांसाठी काम करणारे पहिले पुरुष आहेत तुम्ही. आज या ठिकाणी तुम्ही आलात आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. पुरुषांच्या प्रश्नावर आणि त्याच्या उपायाबद्दल तुम्ही सांगितलं, तुमचं कार्य करताय त्याच्याबद्दल सांगितलं. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. आणि स्त्री पुरुष समानताच याच्यातून नांदावी हा तुमचा त्याच्यातला महत्त्वाचा उद्देश तुम्ही सांगितला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद.